11वी राज्यशास्त्र धडा दुसरा स्वातंत्र्य आणि हक्क या चॅप्टरमधल्या पहिल्या भागाच्या संदर्भात आपल्याला आज चर्चा करायची आहे। लोकशाहीमध्ये नागरिकांना काही हक्क आणि कर्तव्य असतात। हक्क हे राज्याने व्यक्तिविकासासाठी दिलेले असतात, तर राज्याच्या विकासात नागरिकांची भूमिका महत्त्वाची असते, म्हणून त्यांना काही कर्तव्यसुद्धा बजावावी लागत असतात। जेव्हा या हक्कांचे आणि कर्तव्यांचे रक्षण केले जाते तेव्हा लोकांना स्वातंत्र्य मिळते असे मानले जाते। हक्क म्हणजे लोकांना शासनामार्फत मिळालेले विशेष अधिकार होय। स्वातंत्र्य हे लोकशाहीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे। ज्या ठिकाणी लोकांना व्यक्तिमत्व विकासासाठी वेगवेगळे स्वातंत्र्य राज्याकडून प्राप्त करून दिले जाते आणि त्याचं संरक्षण केले जाते, तेथेच लोकशाही यशस्वी होत असते। म्हणून स्वातंत्र्य हे लोकशाहीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे। स्वातंत्र्याबद्दल वेगवेगळे शब्द वापरले जात असतात। कोणी मुक्ती म्हणतो, कोणी गुलामगिरीतून मुक्तता म्हणतो, कोणी जुलमी राजवटीपासून सुटका, अशा वेगवेगळ्या अर्थ लावले जातात। स्वातंत्र्य या संकल्पनेचे मुक्तता किंवा स्वराज्य असेही अर्थ असू शकतात। स्वातंत्र्य असणे म्हणजे मुक्तता असणे। गुलामगिरीतून मुक्तता, जुलमी राजवटीपासून सुटका, परकीय सत्तेच्या जोखडातून मुक्तता म्हणजे स्वातंत्र्य होय। स्वातंत्र्य हे व्यक्तीचे, समाजाचे व राष्ट्राचे असते। व्यक्तिविकासासाठी आवश्यक असलेल्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय हक्कांनाही स्वातंत्र्य असे म्हटलेलं आहे। म्हणून स्वातंत्र्यामध्ये सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्वातंत्र्य अभिप्रेत आहे, ज्याच्यातून व्यक्तिविकासासाठी त्याचा उपयोग होईल। परकीय सत्तेपासून समाजमुक्त असणे म्हणजे राष्ट्रीय स्वातंत्र्य होय। आपला सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी व्यक्तीला आवश्यक असलेली स्वातंत्र्य म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य होय। हा राष्ट्रीय स्वातंत्र्य व व्यक्ती स्वातंत्र्यातील फरक आहे। म्हणून स्वातंत्र्य हा शब्द इंग्रजीतील लिबर्टी या शब्दापासून तयार झालेला आहे। स्वातंत्र्याचे स्वरूप दुसरा मुद्दा आहे। स्वातंत्र्य या संकल्पनेचे स्वरूप समजून घेताना पुढील विचारवंतांची मते अभ्यासावी लागतात। यामध्ये वेगवेगळ्या पाश्चात्य आणि भारतीय विचारवंतांची मते आपण यामध्ये पाहणार आहोत। थॉमस हॉब्स 1588 ते 1679 हा त्यांचा कार्यकाल आहे। 1588 ते 1679 ब्रिटिश तत्त्वज्ञ आहेत ते थॉमस हॉब्स। यांनी स्वातंत्र्याबद्दल विचार मांडले आहेत। त्यांच्या मते स्वातंत्र्य हा मनुष्याचा नैसर्गिक अधिकार आहे। म्हणजे माणूस जन्मताच हे स्वातंत्र्य घेऊन येतो। एखादी कृती करण्यासाठी व्यक्तीवर कोणतेही बंधन नसणे म्हणजे स्वातंत्र्य होय। म्हणजे बंधनरहित व्यवस्था, म्हणजे कोणत्या प्रकारचे बंधन लादू नयेत, त्यांच्यावर असू नयेत आणि कोणतीही कृती करण्याचा, त्यांच्या इच्छेप्रमाणे जगण्याचा आणि एखादी कृती ही त्यांच्या मनानुसार करण्याचा संपूर्ण अधिकार त्यांना असला पाहिजे, असा विचार म्हणजे स्वातंत्र्य हा मनुष्याचा नैसर्गिक अधिकार आहे आणि त्याच्या मनात येईल ते वाटेल ती गोष्ट त्यांना करण्यासाठी कोणीही अडवू नये, अशा प्रकारचा हा विचार आहे। ते म्हणतात की मनुष्याला स्वातंत्र्यप्राप्तीसाठी भीती आणि गरज या गोष्टी प्रेरणा देतात। कारण एखाद्या गोष्टीतून सतत भीती वाटत असेल तर त्या भीतीपासून मुक्त होण्यासाठी यांनी जी की कृती केलेली असते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, त्या भीतीपासून किंवा एखाद्या व्यक्तिमत्व विकासासाठी एखाद्या गोष्टीची गरज असेल तर यातून सुद्धा स्वातंत्र्याची
मागणी होत असते किंवा स्वातंत्र्यासाठी व्यक्ती संघर्ष करत असते. म्हणून भीती आणि गरज या गोष्टी मनुष्याला स्वातंत्र्यप्राप्तीसाठी प्रेरणा देत असतात. त्यांनी बंधनाचा अभाव म्हणजे स्वातंत्र्य असा अर्थ लावला आहे. म्हणजे या ठिकाणी फक्त शारीरिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या प्रबळ आणि सुदृढ बलाढ्य अशा माणसांनाच जीवन जगण्याचा हक्क आहे आणि सर्वसामान्य दुर्बल आर्थिक परिस्थिती खराब असलेल्या आणि शारीरिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या व्यक्तीला या स्वातंत्र्याचा काही उपयोग नाही. म्हणून अशा स्वरूपाचं हे स्वातंत्र्य नकारात्मक स्वरूपाचं आहे. कारण गोरगरिबाला जी काही आर्थिकदृष्ट्या बलाढ्य किंवा शारीरिकदृष्ट्या पुष्ट दृढ असलेली माणसं, सुदृढ असलेली माणसं सर्वसामान्याला जगूच देणार नाहीत. म्हणून गोरगरिबांनी सर्वसामान्य आर्थिक स्थिती किंवा शारीरिक परिस्थिती असलेल्या लोकांना अशा प्रकारचं नैसर्गिक स्वातंत्र्य मिळू शकणार नाही, कारण त्यांना बाकीचा समाज जगू देणार नाही. म्हणून त्यांच्या दृष्टिकोनातून, त्या गोरगरिबांच्या दृष्टिकोनातून, सामान्य जनतेच्या दृष्टिकोनातून अशा स्वरूपाचा नैसर्गिक अधिकार म्हणजे त्यांना तो अधिकार नसल्याबरोबर आहे. म्हणून त्याला नकारात्मक अधिकार म्हटलेला आहे. त्याच्यानंतर जॉन लॉक यांनी 1632 ते 1704 हे सुद्धा ब्रिटिश तत्त्वज्ञ आहेत. यांनी सुद्धा स्वातंत्र्याबद्दल आपले विचार व्यक्त केलेले आहेत. त्यांच्या मते स्वातंत्र्य हा मनुष्याचा नैसर्गिक अधिकार आहे. हॉब्सप्रमाणेच 1632 ते 1704 त्यांचा कार्यकाल आहे आणि ते सुद्धा ब्रिटिश तत्त्वज्ञ आहेत. त्यांच्या मते स्वातंत्र्य हा मनुष्याचा नैसर्गिक अधिकार आहे. त्यांनी नैतिकतेच्या आधारे स्वातंत्र्याची संकल्पना मांडली. नैतिकदृष्ट्या व्यक्तीने इतरांच्या जीवित व स्वातंत्र्याच्या हक्कास हानी पोहोचवू नये. प्रत्येकाने समतेच्या तत्वाचे उल्लंघन न करता स्वातंत्र्याचा उपभोग घ्यावा. स्वातंत्र्य हे मनुष्य जीवनाचे अभिन्न अंग आहे. लॉक यांनी स्वातंत्र्याला जास्त महत्त्व दिले. त्याच्या मते प्रत्येक व्यक्ती विवेकी आहे, म्हणून त्यांनी सदसद विवेक बुद्धीने स्वातंत्र्य उपभोगण्याचे समर्थन केले. मात्र त्यांना अमर्याद स्वातंत्र्याची संकल्पना मान्य नव्हती. त्यांच्या स्वातंत्र्याच्या संकल्पनेत बंधनाचा अभाव आणि निवडीचे स्वातंत्र्य या दोन तत्वांचा समावेश आहे. एकंदरीत जॉन लॉकची जी व्याख्या आहे, त्यांनी सुद्धा नैसर्गिक अधिकार, स्वातंत्र्य हा मनुष्याचा नैसर्गिक अधिकार आहे असे मांडले आहे. परंतु त्याही पुढे जाऊन त्यांनी नैतिकतेच्या दृष्टिकोनातून ही संकल्पना मांडली आहे. आता इथिकल प्रॉब्लेम, नैतिक म्हणजे योग्य अयोग्य, चांगले वाईट, ह्या माणुसकीच्या दृष्टीने एक मानवजात म्हणून मला जगण्याचा जसा अधिकार आहे तसा इतराला सुद्धा असला पाहिजे, ही जी भावना आहे. दुसऱ्याला सुद्धा विचार आहेत, आचार आहेत, इच्छा आहे, त्याला सुद्धा काही अपेक्षा आहेत, असा विचार प्रत्येक व्यक्तीने दुसऱ्याच्या संदर्भात करायला पाहिजे. आणि आपण स्वतःचं स्वातंत्र्य जपत असताना दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचाही आदर, सन्मान केला पाहिजे. अशा स्वरूपाचे विचार त्यांनी मांडले आहेत. म्हणून प्रत्येक व्यक्ती जीवन जगत असताना इतराच्या जीवित व स्वातंत्र्याच्या हक्कास हानी पोहोचू नये असा प्रत्येकाच्या मनात विचार असला पाहिजे. म्हणजे आपण जीवन जगत असताना दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा किंवा दुसऱ्याच्या विचाराचा त्या ठिकाणी आपण आदर केला पाहिजे. तरच सर्व समाज शांततेने जगू शकेल. अशा स्वरूपाचा नैतिकतेच्या आधारे स्वातंत्र्याची संकल्पना नैतिकतेच्या विचाराने मांडलेली आहे. म्हणून व्यक्तीने इतरांच्या जीवित व स्वातंत्र्याच्या हक्कास, म्हणून जीवन जगण्याचा हक्क, माणूस जेव्हा जन्म घेतो तेव्हा नैसर्गिकरित्या मृत्यू होईपर्यंत त्याला शांततेने या ठिकाणी वेगवेगळ्या संधी सुविधा उपलब्ध करून शासनाने दिल्या पाहिजेत, व्यवस्थेने दिल्या पाहिजेत आणि त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास होईल अशा पद्धतीने सहजरित्या त्याला भीतीमुक्त जीवन जगता आलं पाहिजे. अशा स्वरूपाचा जीवित आणि स्वातंत्र्याच्या हक्कास दुसऱ्या कुणी हानी पोहोचू नये असा विचार त्यांनी मांडला. प्रत्येकाने समतेच्या तत्वाचे उल्लंघन न करता, समता
ही मग सामाजिक असेल, राजकीय असेल, आर्थिक असेल, तर प्रत्येकाला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय संधी ह्या समान मिळाल्या पाहिजेत. प्रत्येकाला प्रतिष्ठेने जीवन जगता आलं पाहिजे. प्रत्येकाला रोजगार प्राप्ती झाली पाहिजे. प्रत्येकाला समान वेतन ठराविक समान कामासाठी मिळालं पाहिजे. आणि राजकीय सहभाग हा प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना घेता आला पाहिजे. अशा प्रकारच्या स्वातंत्र्याच्या संदर्भात विचार मांडलेले आहेत. प्रत्येकाने समतेच्या तत्वाचं म्हणून सामाजिक, आर्थिक आणि राजकीय संदर्भात समता प्रस्थापित झाली पाहिजे. म्हणून कुणालाही राजकीय, सामाजिक आणि आर्थिक समतेपासून जात, धर्म, वंश, सुशिक्षित, अशिक्षित अशा कोणत्याही आधारे भेदभाव केला जाऊ नये. आणि प्रत्येकाने आपल्या स्वातंत्र्याचा उपभोग घेत असताना दुसऱ्याला सुद्धा समतेच्या तत्वाची अनुभूती आली पाहिजे. अन्यथा नैसर्गिक परिस्थिती म्हणजे जंगली अवस्था समजावी लागेल. आणि मग त्या जंगलामध्ये बलाढ्य टिकून राहतो आणि दुर्बलाचा त्या ठिकाणी बळी जात असतो. म्हणून स्वातंत्र्य हे मनुष्य जीवनाचे अभिन्न अंग आहे. प्रत्येकाला जीवित जन्माचा अधिकार आहे आणि नैसर्गिक जीवन जगण्याचा हक्क आहे. अशा स्वरूपाचे विचार आणि प्रत्येकाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि ते नैसर्गिक आहे आणि ते प्रत्येक व्यक्तीचा ते अभिन्न अंग आहे. अशा स्वरूपाचा विचार त्यांनी मांडलेला आहे. लॉक यांनी स्वातंत्र्याला जास्त महत्त्व दिले. त्यांच्या मते प्रत्येक व्यक्ती विवेकी आहे. विवेकी म्हणजे रॅशनल आहे. त्याला सदसद विवेक बुद्धी आहे. आणि अशा स्वरूपाच्या गृहीत धरलेल्या माणसाला योग्य काय, अयोग्य काय, चांगले काय, वाईट काय, पाप काय असतं, पुण्य काय असतं, सत्य काय असतं, असत्य काय असतं, याचा तो सहजरित्या भेद करू शकतो. एवढी त्याची बौद्धिक क्षमता आहे. म्हणून त्याने सदसद विवेक बुद्धीने स्वातंत्र्य उपभोगण्याचे समर्थन केलेले आहे. म्हणून या समाज व्यवस्थेमध्ये जगत असताना, या नैसर्गिक व्यवस्थेमध्ये जगत असताना प्रत्येकाला कळतं की योग्य काय, अयोग्य काय, एवढ्या पात्रतेचा, एवढ्या बौद्धिक क्षमतेचा प्रत्येक माणूस आहे असा विचार त्यांनी मांडलेला आहे. मात्र त्यांना अमर्याद स्वातंत्र्याची संकल्पना मान्य नव्हती. कारण अमर्याद स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार घडेल असंही जॉन लॉक यांना वाटत होतं. त्यांच्या स्वातंत्र्याच्या संकल्पनेत बंधनाचा अभाव आणि निवडीचे स्वातंत्र्य या दोन तत्वांचा समावेश आहे. म्हणून आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाले पाहिजेत आणि या वेगवेगळ्या पर्यायामधून योग्य त्या पर्यायाची निवड करण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला मिळालं पाहिजे. अशा स्वरूपाचा विचार त्यांनी मांडलेला आहे. त्याच्यानंतर जॉन जॅक्वेल रूसो यांनी 1712 ते 1778 या काळामध्ये हे जिनिव्हन तत्त्वज्ञ आहेत. आणि त्यांच्या मते रूसो यांनी स्वातंत्र्याच्या सामूहिक दृष्टिकोनातून विचार मांडलेला आहे. स्वातंत्र्याचा सामूहिक दृष्टिकोनातून विचार मांडत असताना त्यांनी व्यक्तीने संपूर्ण समाजाच्या हितासाठी स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवला पाहिजे असा विचार मांडला. त्यांनी स्वातंत्र्याची संकल्पना समाजातील व्यक्तीला वर्गव्यवस्था आणि विषमतेपासून स्वातंत्र्य देणारी आहे. म्हणून रूसो यांची जी व्याख्या आहे स्वातंत्र्याबद्दलची ती व्यापक आहे. कारण का तर संपूर्ण समाजाच्या हितासाठी व्यक्तिगत स्वरूपाचा स्वार्थ बाजूला ठेवला पाहिजे असा राज्याच्या हिताचा विचार, समाजाच्या हिताचा विचार त्यांनी मांडलेला आहे. व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे मला वाटेल ते करण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे आणि मग मी अशा पद्धतीनं स्वैराचारपणे वागेल आणि मग मला पाहिजे ते इच्छा पूर्ण करण्यासाठी कशाही पद्धतीचं वर्तन करेल अशा स्वरूपाचा विचार त्यांनी या ठिकाणी मांडलेला नाही. त्यांनी समाजाच्या हिताला प्राधान्य दिलेलं आहे आणि स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवला पाहिजे हेही त्यांनी तेवढं लक्षात घेतलेलं आहे. आणि समाजामध्ये जी वर्गव्यवस्था आहे आणि जी विषमता आहे, जातीच्या आधारावरची असेल, धर्माच्या आधारावरती असेल किंवा आर्थिक परिस्थितीच्या आधारावरची असेल, अशा कोणत्याही स्वरूपाच्या आधारावरची वर्गव्यवस्था आणि विषमता त्यांना मान्य नव्हती. या वर्गव्यवस्थेतून आणि विषमतेपासून स्वातंत्र्य देणारी व्यवस्था असली पाहिजे, त्यालाच आपण स्वातंत्र्य म्हटलं पाहिजे. अशा स्वरूपाचा व्यापक विचार जॉर्ज जॅक्वेल रूसो यांनी मांडलेला आहे. त्यांच्या मते विषमता हा स्वातंत्र्य प्राप्तीतील अडथळा आहे.
कारण विषमतेमुळे व्यक्तीच्या स्वातंत्र्याला अनेक अडथळे येत असतात. त्याला वेगवेगळ्या गोष्टी करण्याची जी संधी प्राप्त करून दिली पाहिजे होती तोही मिळू शकत नाही. तसेच नागरी आणि राजकीय समाजाच्या उदयामुळे निर्माण झालेल्या अडथळ्यातून व्यक्तीला मुक्तता मिळणे म्हणजे स्वातंत्र्य होय. हे अडथळे पुढील 2 प्रकारात मांडले आहेत. म्हणून रुसोच्या मते जेव्हा समाज अस्तित्वात आला आणि समाजाने नागरी आणि राजकीय समाज निर्माण केला, त्यावेळी वेगवेगळे नियम तयार केले आणि वेगवेगळ्या नियमानुसारच प्रत्येक व्यक्तीने जगणे आवश्यक आहे अशा प्रकारची निर्बंध घातल्यामुळे त्याला नैसर्गिक जीवन जगता येत नाही आणि व्यापक विचार करता येत नाही अशा स्वरूपाचा विचार त्यांनी मांडलेला आहे. म्हणून नागरी आणि राजकीय समाजाच्या उदयामुळे अनेक अडथळे निर्माण झालेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. कारण नागरी आणि राजकीय समाजामध्ये व्यक्तीवर राज्याने घटनात्मक तरतुदी करून नियम आणि कायदे करून समाजात शिस्त निर्माण होण्यासाठी, एक चाकोरीबद्ध समाज होण्यासाठी काही नियम आणि तरतुदी अंमलात आणल्या आणि त्याची बंधनं समाजावर आली. त्यामुळे जीवन जगत असताना या नागरी आणि राजकीय समाजाच्या उदयामुळे जे अडथळे आलेले आहेत त्याच्यातून मुक्तता पाहिजे असे ते पुढील 2 प्रकारचे अडथळे त्यांनी मांडले. व्यक्तीला सार्वजनिक हिताचा विचार करण्यास रोखणारे अडथळे. म्हणून सार्वजनिक हिताचा विचार करण्यासाठी पुढे आलेल्या समाजामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे निर्माण होत असतात. भ्रष्टाचार आहे, लाचलुचपत आहे आणि अकार्यक्षमता आहे, दप्तर दिरंगाई आहे. अशा प्रकारचे जे विचार आहेत, दहशतवाद आहे, अशा प्रकारचे अनेक अडथळे सार्वजनिक हिताचे कार्य करताना येत असतात. समाजातील विषमतेमुळे निर्माण होणारे अडथळे आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य परिस्थितीत असलेल्या माणसाकडे जरी बौद्धिक क्षमता असली तरी त्याला जे काही करावंसं वाटतं ते करण्याची त्या ठिकाणी संधी जर त्याला उपलब्ध होत नसेल आणि हे सुद्धा समाजातील विषमतेमुळे त्या व्यक्तीच्या स्वातंत्र्यामध्ये अडथळे मांडले जातात. मग तो अडथळा समाजातला जातीच्या आधारावर असेल, धर्माच्या आधारावर असेल, प्रदेशाच्या आधारावर असेल किंवा सुशिक्षित अशिक्षित अशा कोणत्याही आधारावर हे अडथळे, आर्थिक परिस्थितीतून सुद्धा श्रीमंत गरीब असे अडथळे असू शकतात. म्हणून समाजातील विषमतेमुळे निर्माण होणारे अडथळे सुद्धा व्यक्ती स्वातंत्र्याला अडथळा निर्माण करतात. अशा स्वरूपाचे हे 2 अडथळे त्यांनी मांडलेले आहेत या ठिकाणी. व्यक्तीला सार्वजनिक हिताचा विचार करण्यास रोखणारे अडथळे आणि समाजातील विषमतेमुळे निर्माण होणारे अडथळे. हे असे दोन्ही अडथळे नागरी आणि राजकीय समाजाच्या उदयामुळे निर्माण झालेले आहेत आणि त्याच्यातून मुक्तता मिळणे म्हणजे स्वातंत्र्य. हे अडथळे या 2 प्रकारात मांडलेले आहेत त्यांनी. रुसोच्या म्हणण्यानुसार मनुष्य हा जन्मतः स्वतंत्र आहे, परंतु तो सर्वत्र शृंखलामध्ये बंदिस्त आहे असे रुसो यांचे मत आहे. रुसो यांचा जन्म जिनिव्हामध्ये झाला. त्यांना फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक म्हणतात. म्हणून मनुष्य हा जन्मतः स्वतंत्र आहे असे रुसो यांचे मत आहे. परंतु राज्यव्यवस्था आणि समाजव्यवस्था निर्माण झाल्यानंतर अनेक प्रकारच्या शृंखलामध्ये तो बंदिस्त आहे अशा प्रकारचा विचार त्यांनी मांडलेला आहे. रुसो यांनी हॉब्स आणि लॉकप्रमाणे स्वातंत्र्याला नैसर्गिक अधिकार मानले नाही. समाज एकत्रित येऊन नागरिकांच्या जीविताचे व हिताचे संरक्षण करतो. म्हणून समाज एकत्रित येणं आवश्यक आहे आणि समाजासाठी काही नियमही असणं आवश्यक असं त्यांचं मत होतं. रुसो यांनी सामाजिक विषमतेपासून मुक्ततेच्या स्वातंत्र्याचा विचार मांडला. म्हणून सामाजिक विषमतेवर त्यांनी जास्त भर दिलेला आहे. सामाजिक विषमता हा स्वातंत्र्यातला महत्त्वाचा अडथळा मांडलेला आहे. त्यांच्या मते स्वातंत्र्याच्या संकल्पनेत पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य आणि अनुकूल परिस्थितीची उपलब्धता महत्त्वाची आहे. म्हणून रुसो यांच्या मते स्वातंत्र्याची संकल्पना संपूर्ण समाजामध्ये जर सुदृढ व्हायची असेल आणि चांगल्या पद्धतीने एक जीवन पद्धती म्हणून प्रत्येक माणसापर्यंत पोहोचायला पाहिजेत अशा जर विचार केला तर प्रत्येक व्यक्तीला पर्याय निवडण्याचं स्वातंत्र्य असले पाहिजे. अनेक गोष्टी करण्यापैकी योग्य कोणती गोष्ट आहे ते तो ठरवेल आणि त्याच्या इच्छेनुसार तो निवडेल की मला काय करायचं आहे ते. म्हणून अनेक पर्याय जे आहेत त्यापैकी योग्य पर्याय निवडण्याचं आणि अनुकूल परिस्थितीची उपलब्धता आणि मग ती गोष्ट करत असताना समजा त्याला इंजिनिअरिंगचं शिक्षण घ्यायचं आहे का MBBSचं शिक्षण घ्यायचं आहे का टेक्निकल शिक्षण घ्यायचं आहे
का कोणत्या स्वरूपाचं ज्ञान मिळवायचं आहे किंवा कोणत्या स्वरूपाचा रोजगार मिळवायचा आहे किंवा कोणता गुण बाळगायचा आहे, कोणतं कौशल्य प्राप्त करायचं आहे, हा तो ठरवेल. आणि ते करत असताना राज्याने त्याला तशा प्रकारची परिस्थिती उपलब्ध करून दिली पाहिजे. त्याला जर शिक्षण घ्यायचं असेल तर शाळा, योग्य अशा शाळा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. खेळ खेळायचे असेल तर योग्य क्रीडांगण उपलब्ध करून दिलं पाहिजे आणि त्या ठिकाणी त्याच दर्जाचं, त्याच लेवलचं शिक्षणसुद्धा त्याला उपलब्ध करून दिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी पोषक आणि सुरक्षित असं वातावरण राज्यानं उपलब्ध करून दिलं पाहिजे. अनुकूल वातावरण किंवा परिस्थिती उपलब्ध करून दिली पाहिजे. अशा स्वरूपाचा विचार त्यांनी मांडलेला आहे. जेरेमी बेंथम यांनी 1748 ते 1832 हे सुद्धा ब्रिटिश तत्त्वज्ञ आहेत. यांनी सुद्धा स्वातंत्र्याबद्दलचे विचार मांडले. जेरेमी बेंथम यांनी सुखप्राप्तीच्या दृष्टिकोनातून स्वातंत्र्याचा अर्थ स्पष्ट केला आहे. त्यांनी स्वातंत्र्य आणि सुख यांचा परस्परांशी संबंध जोडला. सुख प्राप्त होण्यासाठी आणि दुःख टाळण्यासाठी स्वातंत्र्य आवश्यक आहे असा विचार त्यांनी मांडला. जेरेमी बेंथमच्या विचारात अधिकतम लोकांचे अधिकतम सुख हा मूलमंत्र होता. यास नकारात्मक स्वातंत्र्य असे म्हटले जाते. म्हणजे स्वातंत्र्यामध्ये त्यांनी सुख प्राप्तीसाठी स्वातंत्र्याची अपेक्षा केलेली आहे आणि स्वातंत्र्य म्हणजे अधिकतम लोकांचे अधिकतम सुख हा मूलमंत्र होता. आणि मग या स्वातंत्र्यापासून जे वंचित असतील त्यांना नकारात्मक स्वातंत्र्य म्हटलं जाईल. कारण ज्याच्या अंगामध्ये शक्ती आहे, धमक आहे, आर्थिक सुस्थिती आहे, अशा लोकांनाच हे स्वातंत्र्य उपलब्ध होऊ शकेल. आणि म्हणून अशा स्वरूपाच्या स्वातंत्र्याला नकारात्मक स्वातंत्र्य, कारण नकारात्मक सर्वसामान्य गोरगरिबांना अशा प्रकारचं स्वातंत्र्य मिळू शकत नाही. कारण प्रत्येक माणसाने सुखाची अपेक्षा ठेवण्यासाठी जर स्वातंत्र्य प्राप्त करून घ्यायचं म्हटलं, साधं एक उदाहरण आहे की एखाद्या झाडाची फळं प्रत्येक व्यक्तीला असं सांगितलं की तुला संपूर्ण अधिकार आहे, तुला वाटेल ते करण्याचं स्वातंत्र्य आहे, तू त्या झाडाचे फळं कितीही तोडू शकतोस. आणि त्यांनी सर्वच जर फळं तोडून नेले तर सर्वसामान्य गोरगरीब किंवा आर्थिकता आणि शारीरिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या माणसाला त्या झाडाची फळं मिळतील का? मिळणार नाहीत. म्हणून या सर्वसामान्य तळागाळातील सर्वसामान्य माणसांच्या दृष्टिकोनातून अशा स्वरूपाचं स्वातंत्र्य काही कामाचं नाही. कारण अशा प्रकारचं स्वातंत्र्य जे आहे नकारात्मक स्वातंत्र्य केवळ शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रबल असलेल्या माणसालाच मिळेल. नैसर्गिक अवस्था आम्ही मध्ये पाहतो, जंगलामध्ये जो सुदृढ असतो तोच व्यवस्थित जीवन जगतो आणि जे दुर्बल आहेत त्यांना इतर प्राणी त्याच्यावर अटॅक करतात, हल्ला करतात आणि त्यांच्या जीवन जगण्याचा हक्क हिसकावून घेत असतात. तशाच प्रकारची स्थिती या समाजामध्ये निर्माण होईल. म्हणून अशा स्वरूपाचं नकारात्मक स्वातंत्र्य काही कामाचं नाही. सर्वसामान्य लोकांना सुद्धा स्वाभिमानानं जगता आलं पाहिजे, अशा प्रकारची परिस्थिती असणं महत्त्वाचं आहे. म्हणून सुखप्राप्तीसाठी स्वातंत्र्य आणि सुख यांचा परस्पर संबंध त्यांनी जोडला आणि सुखप्राप्ती होण्यासाठी आणि दुःख टाळण्यासाठी स्वातंत्र्य आवश्यक आहे असा विचार त्यांनी मांडून सुखप्राप्ती आणि दुःखाचं निवारण करण्यासाठी वाटेल त्या पद्धतीचा विचार म्हटल्यानंतर अधिकतम लोकांचे अधिकतम सुख हा मूलमंत्र म्हटला तर बाकीचे शिल्लक राहिलेल्या लोकांना ते स्वातंत्र्य उपभोगता येणार नाही. म्हणून याला नकारात्मक स्वातंत्र्य म्हटलेलं आहे. जॉन स्टुअर्ट मिल 1806 ते 1873 ब्रिटिश तत्त्वज्ञ. मिल यांनी स्वातंत्र्याच्या संकल्पनेत व्यक्तीच्या स्वातंत्र्याचे समर्थन केले आणि राज्याच्या अमर्यादित अंकुशाचा विरोध केला. म्हणून राज्यानं अमर्याद स्वरूपामध्ये समाजावर अंकुश ठेवायला नाही पाहिजे असा त्यांचा विचार आहे. व्यक्तिवादी विचाराचे हे विचारवंत आहेत. व्यक्ती स्वातंत्र्याचा त्यांनी समर्थन केलं आहे. त्यांनी दिलेल्या स्वातंत्र्याची संकल्पना म्हणजे स्वतःवर म्हणजे व्यक्तिशः पर्सनली, स्वतःच्या शरीरावर फिजिकली आणि बुद्धीवर म्हणजेच मनावर व्यक्तीचा पूर्ण अधिकार आहे. असे स्वातंत्र्यावरचे मुद्दे आजही समर्पक आहेत. त्यांचा स्वातंत्र्यविषयक विचार ऑन लिबर्टी या ग्रंथात पाहायला मिळतो. म्हणून ते व्यक्तिवादी विचारावरचे आहेत. त्यांनी स्वतःवर म्हणजे व्यक्तिशः, स्वतःच्या शरीरावर आणि बुद्धीवर म्हणजे मन व्यक्तीचा पूर्ण अधिकार आहे. त्याच्यामुळे शासन व्यवस्थेने किंवा राज्यसंस्थेने या समाजातील व्यक्तीवर अंकुश जास्त ठेवता कामा नये. अमर्याद स्वरूपाच्या अंकुशाचा त्यांनी विरोध केलेला आहे. अनियंत्रित
जे अमर्याद नियंत्रण जे व्यक्तीवर जर ठेवलं तर त्याचा विकास होणार नाही, असा विचार त्यांनी मांडलेला आहे. त्याच्यानंतर स्वातंत्र्याच्या दोन संकल्पना, त्या दोन संकल्पना आहेत नकारात्मक स्वातंत्र्य आणि सकारात्मक स्वातंत्र्य. ह्या दोन संकल्पना इसाया बर्लिन 1909 ते 1997 हा त्यांचा कार्यकाल आहे. रशियन तसे ब्रिटिश तत्त्वज्ञानी इतिहास तज्ज्ञ यांनी 1958 मध्ये प्रकाशित केलेल्या स्वातंत्र्याच्या दोन संकल्पना टू कॉन्सेप्ट्स ऑफ लिबर्टी या निबंधामध्ये नकारात्मक व सकारात्मक स्वातंत्र्य या दोन संकल्पना मांडल्या आहेत. सकारात्मक स्वातंत्र्य ही संकल्पना आधुनिक उदारमतवादी विचार प्रणालीमधून घडलेली आहे, तर नकारात्मक स्वातंत्र्य ही संकल्पना अभिजात उदारमतवाद आणि नव उदारमतवादी या दोन विचार प्रणालीच्या प्रभावातून घडलेली आहे. इसाया बर्लिन यांच्या मते स्वातंत्र्य बंधन विरहित असते, म्हणून इसाया बर्लिन यांनी नकारात्मक स्वातंत्र्य मांडलेले आहे. सरकारने व्यक्तीच्या जीवनात हस्तक्षेप करू नये, अमर्याद स्वरूपाचा अंकुश ठेवू नये, अशा स्वरूपाचा विचार इसाया बर्लिनने मांडलेला आहे. आणि म्हणून हे सकारात्मक स्वातंत्र्य आणि नकारात्मक स्वातंत्र्य आधुनिक विचारवादी उदारमतवादी विचारामधून सकारात्मक स्वातंत्र्य आलेलं आहे. आता आधुनिक उदारमतवादी म्हणजे आधुनिक विचार असा सांगतो की व्यक्तीच्या जीवनामध्ये शासनाने हस्तक्षेप केला पाहिजे, कारण शासनाने जर हस्तक्षेप केला तरच वेगवेगळे नियम आणि कायदे शासनाकडून निर्माण केले जातील आणि श्रीमंत गरीब किंवा वेगवेगळे धार्मिक जातीय भेद आहेत ते कुठेतरी कमी होतील आणि संपूर्ण समाजामध्ये शिस्त निर्माण होऊन सर्वसामान्याच्या कल्याणामध्ये सुद्धा वाढ केली जाऊ शकते समाजाच्या, अशा स्वरूपाचा विचार ते राज्य किंवा शासन करू शकते. म्हणून अशा स्वरूपाचा सकारात्मक विचार आधुनिक उदारमतवादी विचार प्रणालीतून मांडला गेला आहे. म्हणून शासनाच्या हस्तक्षेपाचा स्वीकार या उदारमतवादी आधुनिक उदारमतवादी विचार प्रणालीतून पुढे आलेला आहे. तर नकारात्मक जो विचार आहे तो आहे अभिजात उदारमतवाद. अभिजात उदारमतवाद आणि नव उदारमतवाद. अभिजात उदारमतवादामध्ये नकारात्मक स्वातंत्र्यात सरकारने किंवा शासनाने व्यक्तीच्या जीवनात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करू नये अशा स्वरूपाचा विचार आहे आणि तो मुक्त बाजारपेठ, खाजगी कंपन्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहन, जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरणाला प्राधान्य देतो, हा नव उदारमतवादी. आणि म्हणून मुक्त बाजारपेठ, जागतिक बाजारपेठ असा आणि शासनाकडून दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या ज्या सुविधा आहेत किंवा जे अनुदान आहेत किंवा कराच्या सवलती आहेत त्या सरकारने काढून घेतल्या पाहिजेत, अशा स्वरूपाचा विचार मांडणारा हा नव उदारमतवादी विचार. आणि म्हणून असा अभिजात उदारमतवाद, हा अभिजात उदारमतवाद शासनाने व्यक्तीच्या जीवनात हस्तक्षेप करू नये अशा स्वरूपाचा विचार मांडणारा आहे. म्हणून असा अभिजात उदारमतवाद आणि हा नव उदारमतवाद या दोन विचारातूनच नकारात्मक स्वातंत्र्य आलेलं आहे. अशा स्वरूपाचा विचार मांडल्यामुळे फक्त सुदृढ आणि बलाढ्य व्यक्तीलाच त्या ठिकाणी जीवन जगण्याचा हक्क राहील आणि जो प्रबल असेल तोच व्यवस्थेमध्ये टिकेल. सर्वसामान्य, निरक्षर, अकुशल, दुर्बल हा जास्त काळ त्या समाजामध्ये टिकू शकणार नाही. म्हणून अशा स्वरूपाचा नकारात्मक स्वरूपाचा विचार हा अभिजात उदारमतवाद आणि नव उदारमतवादी विचारवाद्यांनी मांडलेला आहे. तर सकारात्मक विचाराची संकल्पना ही आधुनिक उदारमतवादी विचारातून पुढे आली, जे की सरकारने व्यक्ती जीवनामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे, ज्याच्यातून समाजाच्या हितासाठी, कल्याणासाठी शासन किंवा राज्य कायदे करू शकेल, नियम तयार करू शकेल आणि समाजातील विषमता दूर करण्याच्या दृष्टिकोनातून आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा विस्तार करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करेल. म्हणून सरकारचा हस्तक्षेप किंवा राज्याचा हस्तक्षेप व्यक्तीच्या जीवनामध्ये असला पाहिजे, अशा स्वरूपाचा आधुनिक उदारमतवादी विचार त्यांनी मांडलेला आहे. त्या संकल्पना आपल्याला इथं पुढे पाहायचं आहे. उदारमतवाद बघा, उदारमतवाद ही एक जागतिक विचारधारा आहे. व्यक्तिवाद हा या विचारधारेच्या गाभ्याशी आहे. व्यक्तिवाद म्हणजे व्यक्तीच्या कल्याणासाठी, व्यक्तीच्या हितासाठी, व्यक्तीला स्वच्छंदपणे जगण्यासाठी या ठिकाणी विचाराला प्रोत्साहन मिळतं. म्हणून व्यक्तिवाद महत्त्वाचा आहे. कोणतीही कृती शासनाने किंवा समाजाने करत असताना किंवा या निसर्गावस्थेत घडत असताना व्यक्ती महत्त्वाची आहे.
म्हणून व्यक्तीचा विचार, त्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य, त्याचे व्यक्तिमत्व स्वातंत्र्य, त्याला योग्य अशा पर्यायाची निवड करण्याचं स्वातंत्र्य आणि एकंदरीत व्यक्तिमत्व विकास आणि विकासाला प्रोत्साहन देणारं वातावरण म्हणून व्यक्तिवाद हा महत्त्वाचा आहे. म्हणून राजकीय विचारधारेमध्ये जेही काही करायचं आहे या राजकीय व्यवस्थेमध्ये, तेव्हा व्यक्ती हा केंद्रीभूत मानून कोणतीही धोरणं किंवा कोणतेही नियोजन केलं पाहिजे, अशा स्वरूपाचा हा विचार आहे. व्यक्तिवाद, विवेकवाद. विवेकवादामध्ये व्यक्तीला त्याचं हित कळतं कशात आहे ते, म्हणून शासनाने फारसा हस्तक्षेप करण्याची गरज नाही, अशा स्वरूपाचा उदारमतवाद विवेकवाद आहे. स्वातंत्र्य, न्याय आणि सहिष्णुता. प्रत्येकाला व्यक्तिमत्व विकासासाठी आपल्या आपल्या मर्यादेत राहून दुसऱ्याच्या समतेच्या, दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा आदर करून समाजामध्ये न्याय प्रस्थापित होईल, दुसऱ्याच्या विचाराची, आचाराची कदर करून संपूर्ण समाजाने आपला व्यक्तिमत्व विकास घडवला पाहिजे. अशा स्वरूपाचा उदारमतवादी वादाची ही मूलभूत मूल्ये आहेत. म्हणून ही कोणकोणती मूल्ये आहेत मूलभूत उदारमतवादाची? उदारमतवादाची मूलभूत मूल्ये आहेत व्यक्तिवाद, विवेकवाद, स्वातंत्र्य, न्याय आणि सहिष्णुता. विवेकवादामध्ये व्यक्तीला कळतं योग्य अयोग्य, चांगलं वाईट, भलं बुरं, सत्य असत्य, आणि तेवढी त्याची क्षमता आहे सगळ्या गोष्टीची वर्गीकरण करण्याची. म्हणून शासनाने फार मोठा काही अंकुश या समाजावर, व्यक्ती जीवनावर आणू नये, अशा स्वरूपाचा रॅशनॅलिझम ज्याला आपण म्हणतो विवेकवाद विचार मांडलेला आहे. आणि प्रत्येक व्यक्ती जन्मतः स्वतंत्र आहे आणि त्याला जीवित स्वातंत्र्य आणि इतरही स्वातंत्र्य आहेत. आणि न्याय्य समाज निर्माण झाला पाहिजे, सहिष्णुता प्रस्थापित झाली पाहिजे, अशा स्वरूपाच्या उदारमतवादाची मूल्य सांगितलेली आहेत. अभिजात उदारमतवादामध्ये अभिजात उदारमतवाद हा किमान शासन, म्हणजे सरकारचा मानवी जीवनामध्ये कमीत कमी हस्तक्षेप असला पाहिजे, अशा स्वरूपाचा विचार. सरकारने वेगवेगळे निर्बंध लावून त्याच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये अनेक अडथळे किंवा प्रश्न निर्माण करू नयेत. सरकारने किमान हस्तक्षेप करावा, किमान शासन करावं आणि स्वच्छंदपणे त्या व्यक्तिमत्व घडण्यासाठी त्या व्यक्तीला संपूर्ण स्वातंत्र्य द्यावं, या कल्पनेवर आधारलेला आहे. यात सरकारी हस्तक्षेप हा अनावश्यक आणि नुकसानकारक असल्याचे मानले आहे. म्हणून अभिजात उदारमतवाद हा सरकारचा हस्तक्षेप नाकारतो. आधुनिक उदारमतवाद मात्र, आधुनिक उदारमतवाद म्हणजे राज्याला व्यक्तीच्या जीवनात हस्तक्षेप करण्यास दिलेली मान्यता होय. म्हणून आधुनिक उदारमतवाद शासनाला व्यक्तीच्या जीवनात हस्तक्षेप करण्यास परवानगी देतो, कारण राज्यसंस्था कल्याणकारी धोरणाद्वारे सामाजिक विषमता दूर करून आणि त्याद्वारे व्यक्तीचे स्वातंत्र्य राखण्यासाठी व त्याचा विस्तार करण्यासाठी योगदान देऊ शकते. म्हणून सरकारचा हस्तक्षेप व्यक्तीच्या जीवनात असला पाहिजे, ज्याच्यातून या राज्यसंस्थेने कल्याणकारी धोरणाद्वारे सामाजिक विषमता दूर करण्याच्या दृष्टिकोनातून, त्याचबरोबर व्यक्तीचे स्वातंत्र्य राखण्यासाठी आणि त्याचा विस्तार करण्यासाठी या राज्यसंस्थेचं योगदान होऊ शकतं. म्हणून आधुनिक उदारमतवाद हा राजकीय हस्तक्षेपाला अनुमती देतो आहे. नंबर 4, नव उदारमतवाद. हा अभिजात उदारमतवाद आणि नव उदारमतवाद जवळजवळ सारखाच आहे. नकारात्मक स्वातंत्र्याला तो पुष्टी देतो. नव उदारमतवाद मुक्त बाजारपेठ व मुक्त व्यापाराचा पुरस्कर्ता आहे. आणि मुक्त बाजारपेठ, मुक्त व्यापाराचा पुरस्कर्ता म्हणजेच जागतिकीकरण, खाजगीकरण, कल्याणकारी योजनावरील खर्चात कपात. म्हणून सरकारचा जो काही कल्याणावरचा खर्च आहे तो सरकारने कपात केला पाहिजे आणि मुक्त वातावरणामध्ये या अर्थव्यवस्थेचा विकास झाला पाहिजे, जागतिक बाजारपेठेचा विकास झाला पाहिजे आणि खाजगी कॉर्पोरेट कंपन्यांना, प्रायव्हेट ज्या कंपन्या आहेत राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय, त्यांना वेगवेगळ्या करात विशेष सवलत दिली पाहिजे, जेणेकरून त्यांना त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना प्रोत्साहन मिळेल. अशा स्वरूपाचा नव उदारमतवादी विचार मांडलेला दिसतो. म्हणून या उदारमतवाद, अभिजात उदारमतवाद, आधुनिक उदारमतवाद आणि नव उदारमतवाद, म्हणून अभिजात उदारमतवादी आणि नव उदारमतवादी विचारवंत हे नकारात्मक स्वातंत्र्याला पाठिंबा देतात, तर आधुनिक उदारमतवाद हा मात्र सकारात्मक विचार मांडतो आहे. नकारात्मक स्वातंत्र्य बघा. नकारात्मक स्वातंत्र्य ही संकल्पना अभिजात उदारमतवाद आणि नव उदारमतवाद या दोन विचार प्रणालीमधून
उदयास आलेली आहे. आताच आपण बघितलं की अभिजात उदारमतवाद काय सांगतो, सरकारचा कमीत कमी हस्तक्षेप असला पाहिजे, किमान शासन. सरकारने व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर किंवा व्यक्तीच्या जीवनात हस्तक्षेप करू नये अशा स्वरूपाचा. कारण शासनाचा हस्तक्षेप हा किंवा राज्याचा हस्तक्षेप अनावश्यक आणि अहितकारक आहे असा तो मानतो. आणि न उदारमतवादामध्ये शासनाने ज्या खाजगी कंपन्यांना वेगवेगळ्या करात सवलत दिली पाहिजे, सरकारने समाजाला जे दिलेले अनुदान आहेत त्याच्यात कपात केली पाहिजे, कल्याणकारी योजनावर होणारा खर्च कपात केला पाहिजे, एक आंतरराष्ट्रीय बाजारपेठ निर्माण झाली पाहिजे, खाजगीकरण झालं पाहिजे, अशा स्वरूपाचा विचार मांडलेला आहे. आणि मग अशा या अवस्थेमध्ये दुर्बल जे आहेत ते वर सहजासहजी येऊ शकत नाहीत, कारण त्यांच्या विकासासाठी फारशी खास कोणती योजना असत नाही, कारण स्वतः त्यांनी धडपड करून पुढे आलं पाहिजे. म्हणून एखादा सर्वसामान्य उद्योजक, समजा दोन व्यक्ती आहेत, एक शक्तिमान आहे आणि एक दुर्बल आहे शारीरिकदृष्ट्या, ह्या दोघांची जर कुस्ती लावली तर कोण जिंकेल? म्हणून जे दुर्बल आहेत त्यांना सुद्धा त्यांच्या विकासाची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. आज आंतरराष्ट्रीय पातळीवर विकसित राष्ट्रांचाच मोठ्या प्रमाणात विकास होत आहे, कारण ते अगोदरच बलाढ्य आहेत. मात्र दुर्बल, कमकुवत, आर्थिकदृष्ट्या मागासलेली राष्ट्रे, तसंच सामाजिक जीवनामध्ये दुर्बल परिस्थिती असलेले आणि सामाजिक स्थितीमध्ये खालच्या थरामधील जाती जमातींना त्यांच्या विकासासाठी प्रोत्साहन देण्याच्या फारशा योजना तिथपर्यंत पोहोचत नाहीत, म्हणून त्या फारशा वर येत नाहीत. म्हणून आर्थिक विकास झाला परंतु विषमता दूर झाली नाही अशा स्वरूपाचे विचार काही विचारवंत मांडतात. अशा प्रकारच्या अभिजात उदारमतवाद आणि न उदारमतवाद हे दोन विचार प्रणालीमधून ही नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना उदयास आलेली आहे. याच्यामध्ये जे.एस. मिल, बघा नकारात्मक स्वातंत्र्याच्या बद्दल विचार करणारे कोण कोण आहेत? जे.एस. मिल, इसाया बर्लिन, फ्रेडरिक हायेक, रॉबर्ट नॉजिक या विचारवंतांच्या लेखनामध्ये नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना मांडली आहे. म्हणून हे विचारवंत लक्षात ठेवा. जे.एस. मिल, इसाया बर्लिन, फ्रेडरिक हायेक, रॉबर्ट नॉजिक, 1 2 3 4 या विचारवंतांच्या लेखनामध्ये नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना मांडलेली आहे. स्वातंत्र्यावरील सर्व बंधनांना नकारात्मक स्वातंत्र्य नाकारते. म्हणून स्वातंत्र्यावर कोणत्याही प्रकारचं बंधन असू नये, त्याला जी इच्छा आहे ते करण्याचं त्याला पूर्ण स्वातंत्र्य असलं पाहिजे, अशा स्वरूपाचा नकारात्मक स्वातंत्र्याचा विचार त्याने मांडलेला आहे. स्वातंत्र्यावरील सर्व बंधनांना तो नकारात्मक स्वातंत्र्य नाकारत असते. राज्यसंस्थेने व्यक्तीच्या जीवनात हस्तक्षेप करण्यास नकारात्मक स्वातंत्र्य विरोध करते. राज्याने व्यक्तीच्या जीवनात हस्तक्षेप करू नये, त्यांना स्वतंत्र मुक्त जगू द्यावं. राज्यसंस्था सामाजिक आर्थिक व्यवहारात हस्तक्षेप करत नाही, हे नकारात्मक स्वातंत्र्याची वैशिष्ट्ये ठरते. व्यक्ती स्वातंत्र्य बंधनामुळे धोक्यात येते. बघा त्यांच्या म्हणण्यानुसार व्यक्ती स्वातंत्र्यावर बंधनं जर घातली तर त्याचं स्वातंत्र्य धोक्यात येऊ शकतं. त्यांना जे करायचं आहे त्याच्या व्यक्ती विकासासाठी ते जर त्यांना करू दिलं नाही तर त्याचा विकास कसा होणार? अशा स्वरूपाचा व्यक्ती स्वातंत्र्य बंधनामुळे धोक्यात येते. यासाठीच व्यक्तीवर धाक, दहशत, जबरदस्ती, राज्यसंस्थेचा हस्तक्षेप यांना ही संकल्पना विरोध करते. म्हणून समाजामध्ये व्यक्तीला स्वच्छंदपणे जर विकास व्हायचा असेल तर शासन व्यवस्थेकडून कुठल्याही प्रकारचा धाक, भीती, दहशत, जबरदस्ती, राज्यसंस्थेचा हस्तक्षेप होऊ नये, तरच या सामाजिक व्यवस्थेमध्ये व्यक्ती स्वातंत्र्याचा, व्यक्तिमत्वाचा मुक्त वातावरणामध्ये विकास होऊ शकेल, अशा स्वरूपाचा विचार आहे. म्हणून शासनाच्या हस्तक्षेपाला हा विचार नाकारतो. म्हणून अशा स्वरूपासाठी धाक, दहशत, जबरदस्ती, राज्यसंस्थेचा हस्तक्षेप, शासनाने वेगवेगळे लोकांसाठी कायदे करणे आणि त्यांच्या हक्काची गळचेपी करणे, त्यांना जी काही कृती करण्याची आहे त्याच्यावर वेगवेगळी बंधनं घालणे, अशा प्रवृत्तीतून त्या व्यक्तीची विकासाची गती खुंटते. विकासावर अनेक मर्यादा येतात, विकासामध्ये समस्या निर्माण होतात. अशा स्वरूपाचा विचार त्यांनी मांडलेला आहे. विचारांचे स्वातंत्र्य हे नकारात्मक स्वातंत्र्याचा आधार आहे. म्हणून विचाराचं स्वातंत्र्य हे नकारात्मक स्वातंत्र्याचा आधार आहे. विचार करण्याचं स्वातंत्र्य, त्याला जे विचार डोक्यात येईल ते करू देण्याचं स्वातंत्र्य त्याला पाहिजे. म्हणून त्याला जे काही करायचं आहे ते जर मुक्तपणे करू द्यायचं म्हटलं तर तो सर्वसामान्य समाजातल्या लोकांचा तो विचार करणार नाही आणि मग तो त्या सर्वसामान्य
जीवन जगणाऱ्या लोकांच्या दृष्टिकोनातून अशा स्वरूपाचं स्वातंत्र्य काही कामाचं नाही, म्हणून त्याला नकारात्मक स्वातंत्र्य म्हणलेलं आहे. आणि नकारात्मक स्वातंत्र्याचा आधारच काय आहे? विचाराचं स्वातंत्र्य. आता विचाराचं स्वातंत्र्य म्हणल्यास तुमच्या डोक्यामध्ये कोणता विचार यावा याच्याबद्दल कोण बंधन घालू शकेल का? आणि कोणता विचार येऊ नये याच्याविषयी कोणी अडवेल का? नाही. मग तुमच्या डोक्यामध्ये कोणत्या प्रकारचे जर विचार आले आणि ती कृती करण्याचं जर तुम्हाला स्वातंत्र्य पाहिजे, तर समाजामध्ये संघर्ष निर्माण होईल, अंधाधुंदी माजेल, अशांतता निर्माण होईल, अराजकता निर्माण होईल, आणि मग सर्वसामान्य तळागाळातील लोकांना कुठल्याही प्रकारची विकासाची संधी उपलब्ध होणार नाही आणि त्यांना त्यांच्या स्वातंत्र्याचा उपभोग घेता येणार नाही. म्हणून अशा स्वरूपाच्या नकारात्मक स्वातंत्र्याचा विचार आणि अशा नकारात्मक स्वातंत्र्याचा आधार जर काय असेल तर विचाराचं स्वातंत्र्य. जेरेमी बेंथम यांनी नकारात्मक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला आहे. व्यक्तीला आपले हित चांगले समजते. बघा, जेरेमी बेंथम यांनी नकारात्मक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला आणि व्यक्तीला आपले हित चांगले समजते, त्यामुळे राज्याने त्यामध्ये अडथळे आणू नयेत असे तत्व बेंथम यांनी मांडले आहे. आणि व्यक्तीला जे काही इच्छा असेल, जी कृती करण्याचं विचार येत असेल, ती कृती त्याला सहजासहजी करता आली पाहिजे, अशा स्वरूपाचा विचार बेंथम यांनी मांडलेला आहे. मॅन्युअल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी या ग्रंथात, जेरेमी बेंथमचा ग्रंथ आहे बघा, मॅन्युअल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी या ग्रंथात त्यांनी मुक्त आर्थिक व्यवहार हे तत्व मांडले आहे. म्हणजेच फ्री ट्रेडचा विचार त्यांनी मांडलेला. मुक्त आर्थिक व्यवहार, जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण या संदर्भामध्ये मांडलेला आहे. त्यांच्या मते त्याचप्रमाणे JS मिल यांनी ऑन लिबर्टी या ग्रंथात, पण प्रत्येक विचारवंताचे काही ग्रंथ आहेत ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ते पाश्चात्यामधल्या कोणत्या राष्ट्रातले आहेत तेही लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्यांच्या ग्रंथाचं नाव, त्यांचा जो कालावधी आहे त्यांचा, आणि ते कोणत्या देशाचे आहेत हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर JS मिल यांनी ऑन लिबर्टी, जेरेमी यांचा ग्रंथाचं नाव मॅन्युअल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी, JS मिल यांनी ऑन लिबर्टी या ग्रंथात नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना मांडली आहे. मिलने सामाजिक राजकीय व्यवस्थेच्या हस्तक्षेपापासून, बघा, सामाजिक आणि राजकीय हस्तक्षेपापासून स्वातंत्र्याच्या संरक्षणाचा पुरस्कार केलेला आहे. म्हणून सामाजिक राजकीय व्यवस्थेच्या हस्तक्षेपापासून स्वातंत्र्याच्या संरक्षणाचा पुरस्कार त्यांनी केला. याशिवाय त्यांनी विचार स्वातंत्र्य व कृती स्वातंत्र्य यातील आंतरसंबंध स्पष्ट केलेला आहे. विचार स्वातंत्र्य झालं की कृती स्वातंत्र्य असलं पाहिजे. विचार स्वातंत्र्य आहे आणि कृती स्वातंत्र्य नसेल तर त्या स्वातंत्र्याला आपण नकारात्मक स्वातंत्र्य किंवा नैसर्गिक व्यवस्थेतील स्वातंत्र्य असं म्हणू शकत नाही. तुमच्या डोक्यात जे काही विचार येईल ते कृती करण्याचं स्वातंत्र्य, म्हणून विचार स्वातंत्र्य आणि कृती स्वातंत्र्याच्यामध्ये इंटर रिलेशनशिप आहे, आंतरसंबंध आहे. विचार जसा आला तसा माणूस कृती करतो. अगोदर विचार डोक्यात तयार होतो आणि नंतर तो हाताने आपण ती कृती करत असतो. म्हणून विचार आणि कृती याच्यामध्ये संबंध आहे. अगोदर त्या व्यक्तीला डोक्यात कोणत्या प्रकारचा विचार करायचा आहे ते त्याला त्याच्या विचारावर अवलंबून राहिलं, आणि ते जो विचार डोक्यात आला ती कृती त्याला सहजरित्या करता आली पाहिजे, कोणी अडथळा आणला नाही पाहिजे, अशा स्वरूपाचा विचार. म्हणून सामाजिक राजकीय व्यवस्थेच्या हस्तक्षेपापासून स्वातंत्र्याच्या संरक्षणाचा पुरस्कार त्यांनी केलेला आहे. व्यक्तीच्या विकासासाठी मिलने व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार नकारात्मक स्वातंत्र्य म्हणून केला. म्हणजे नैसर्गिक स्वातंत्र्य असलं पाहिजे, सरकारनं हस्तक्षेप केला नाही पाहिजे. व्यक्तिवाद त्यांनी मांडलेला आहे, व्यक्ती स्वातंत्र्याचा त्यांनी पुरस्कार केलेला आहे. परंतु त्यांनी स्वातंत्र्याच्या परिणामाचे मोजमाप केले. बघा, JS मिलने स्वातंत्र्याच्या परिणामाचे मोजमाप केलेलं आहे. स्वातंत्र्य दिलं पण त्याचा परिणाम, त्याच्या मते कोणत्याही कृतीचा व्यक्तीपेक्षा समाजावर गुणात्मक परिणाम अधिक होतो. म्हणून व्यक्तीने केलेल्या कृतीचा काय परिणाम होतो, त्याला जे स्वातंत्र्य दिलेलं आहे त्या स्वातंत्र्यातून त्याची जी काही कृती घडत आहे, कारण विचार डोक्यात आले आणि तशा प्रकारची त्यांनी कृती केली तर त्याचा समाजावर काय परिणाम होतो, आणि तो समाजावर होणारा गुणात्मक परिणाम हा अधिक आहे. अशा परिस्थितीत मिलने नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना नाकारली. म्हणून त्यांनी हे लक्षात घेतलेलं आहे की व्यक्तीने आपल्या स्वातंत्र्याचा उपभोग घेत असताना समाजावर गुणात्मक चांगलेच परिणाम झाले पाहिजेत, अन्यथा
अशा परिस्थितीत मिलने नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना नाकारली. म्हणून मिलची नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना इसाया बर्लिनपेक्षा वेगळी आहे. म्हणून मिलने थोडासा वेगळा विचार केलेला आहे. मिलने व्यक्तिवाद, व्यक्तिस्वातंत्र्य, सामाजिक राजकीय व्यवस्थेमध्ये हस्तक्षेपापासून स्वातंत्र्याच्या संरक्षणाचा पुरस्कार केला, परंतु विचार स्वातंत्र्य आणि कृती स्वातंत्र्य याच्यातला आंतरसंबंध मांडत असताना स्वातंत्र्याच्या परिणामाचे मोजमाप त्यांनी केलेलं आहे. कारण एखाद्या व्यक्तीने त्याला स्वातंत्र्य आहे म्हणून काही जे वाटेल ते केले, परंतु त्याच्या कृतीतून जर समाजावर वाईट परिणाम घडून येत असतील तर अशा स्वरूपाच्या नकारात्मक विचाराची संकल्पना त्यांनी नाकारलेली आहे. म्हणून ज्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, व्यक्तीला स्वातंत्र्य मिळालं तर त्यांनी सुयोग्य असा, योग्य असा विचार करूनच चांगल्या पद्धतीने कृती करावी, जेणेकरून समाजावर त्याचा चांगला परिणाम होईल, गुणात्मक परिणाम होईल. म्हणून ती व्यक्ती, त्याला स्वातंत्र्य दिलं म्हणून तो कशा पद्धतीने वागतो आहे, त्याच्या कृतीचा समाजावर काय परिणाम होतो आहे, त्याच्या स्वातंत्र्याच्या परिणामाचे त्यांनी मोजमाप केलेले आहे. म्हणून व्यक्तीला स्वातंत्र्य दिलं, परंतु त्या दिलेल्या स्वातंत्र्याचा परिणाम काय झाला त्याचं जर मोजमाप करायचं असेल तर तो समाजावर होणारा परिणाम गुणात्मक आहे, गुणात्मकमध्ये चांगला आहे का वाईट आहे, याचा महत्त्वाचा विचार त्यांनी मांडलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये जर समाजावर होणारा परिणाम जर गुणात्मकदृष्ट्या कमी असेल आणि दोषात्मक स्वरूपात जर अधिक असेल तर अशा परिस्थितीत मिलने त्याचं ते व्यक्ती स्वातंत्र्य काही उपयोगाचं नाही, अशा स्वरूपाच्या नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना त्यांनी नाकारलेली आहे. म्हणून इसाया बर्लिनपेक्षा मिलची नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना वेगळी आहे. इसाया बर्लिनने तर व्यक्ती स्वातंत्र्याला संपूर्ण पाठिंबा दिलेला आहे आणि त्याने कोणत्याही पद्धतीची कृती केली तर ती योग्यच आहे असा विचार त्याने मांडलेला आहे. मात्र जेस मिलने त्याच्या कृतीचा योग्य असा गुणात्मक परिणाम समाजावर झाला तरच त्या स्वातंत्र्याचा काहीतरी उपयोग आहे, आणि तर अशा स्वरूपाच्या नकारात्मक स्वातंत्र्याचा काही उपयोग नाही असा विचार त्यांनी मांडलेला आहे. इसाया बर्लिन याच्या मते कृती करण्याचे स्वातंत्र्य म्हणजे नकारात्मक स्वातंत्र्य होय. म्हणजे कृती करत असताना कुणी अडथळा आणू नये, त्याच्या डोक्यात जे विचार आला ते करण्याचं स्वातंत्र्य त्याला असावं, मग त्याचा परिणाम काय का असेना. या तत्वानुसार कृती दुय्यम ठरते आणि कृती करण्याची संधी जास्त महत्त्वाची ठरते. म्हणजे त्याच्या डोक्यात जो विचार आला, कारण नकारात्मक स्वातंत्र्याचा आधारच आहे विचार स्वातंत्र्य, आणि त्याच्या डोक्यात जो विचार आला त्यानुसार त्याने जर कृती केली आणि त्या कृतीचा परिणाम समाजावर वाईट झाला का चांगला झाला याचा विचार महत्त्वाचा नाही, त्याला ते करणं महत्त्वाचं आहे. म्हणून एखाद्याने शिक्षण घेतलं, मग शिक्षण योग्य चांगल्या पद्धतीचं घेतलं का वाईट पद्धतीचं घेतलं, ज्याच्यातून वाईट प्रवृत्ती निर्माण झाल्या याचा विचार महत्त्वाचा नाही असं त्यांचं म्हणणं आहे. कारण त्याला जे काही करायचं आहे ते करण्याचं स्वातंत्र्य त्याला मिळालं पाहिजे, कृती करण्याचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, त्याला संधी उपलब्ध झाली पाहिजे. ती कृती किती यशस्वी झाली हे महत्त्वाचं नाही. म्हणून कृती दुय्यम ठरते आणि कृती करण्याची संधी जास्त महत्त्वाची ठरते. म्हणून आपण प्रत्येकाला शिक्षण घेण्याचा स्वातंत्र्य दिलेलं आहे, ही संधी प्रत्येकाला मिळाली पाहिजे. त्याने ती कृती कशी योग्य केली का नाही हे महत्त्वाचं नाही. म्हणून यानुसार प्रत्येक व्यक्तीला कृती करण्याचं स्वातंत्र्य म्हणजे नकारात्मक स्वातंत्र्य होय असा इसाया बर्लिन यांनी विचार मांडलेला आहे. या तत्वानुसार कृती दुय्यम ठरते. त्याला ती केलेली कृती किती यशस्वी झाली किंवा चांगली आहे की वाईट आहे हे महत्त्वाचं नाही, त्याला ते करू देणं महत्त्वाचं आहे, त्याला ती संधी उपलब्ध करून देणं महत्त्वाचं आहे असा विचार त्यांनी मांडलेला आहे. या तत्वानुसार कृतीचा परिणाम महत्त्वाचा ठरत नाही, त्याच्या कृतीमुळे समाजावर काय परिणाम झाला हे महत्त्वाचं ठरत नाही, त्यामुळे त्याचे मोजमापही केले जात नाही. यामुळे ही संकल्पना गुणवत्तेला महत्त्व देत नाही. उदाहरणार्थ ही संकल्पना स्वतःच्या आवडीनुसार शिक्षण घेणे, नोकरी करणे व उपासमार सहन करणे या 3 गोष्टीमध्ये गुणात्मक फरक करत नाही. म्हणून एखाद्याला जर उपासमार स्वतःच करून घ्यायची असेल तर करू द्यावे,
एखाद्याला जी नोकरी करायची आहे ती करू द्यावी, एखाद्याला जे शिक्षण घ्यायचं ते घेऊ द्यावं. म्हणजे ह्या तिन्ही स्वरूपाच्या ज्या काही बाबी आहेत त्या वेगवेगळ्या जरी असल्या तर ह्या तिन्हीमध्ये फारसा फरक नाही. कारण त्याला जे काही करायचं ते करू द्यावं. त्याचा परिणाम त्याच्यावर किंवा समाजावर काय होईल याचा विचार महत्त्वाचा नाही. त्याचा कृतीचा परिणाम गुणात्मक किती झाला हेही त्या ठिकाणी मोजलं जात नाही. म्हणून या वेगवेगळ्या आवडीनुसार शिक्षण घेणे, नोकरी करणे, उपासमार सहन करणे या 3 गोष्टीमध्ये गुणात्मक फरक नाही. या तिन्ही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत त्या कृती करण्याच्या संदर्भाने. आणि मग ती कृती चांगली का वाईट, योग्य की अयोग्य हा विषय महत्त्वाचा नाही. कारण त्याच्या डोक्यात जो विचार आला त्यानुसार त्याने ते केलेलं आहे आणि ती कृती करण्याचं स्वातंत्र्य त्याला दिलेलं आहे. आणि त्या कृतीतून समाजावर चांगला परिणाम झाला का वाईट झाला याचंही मोजमाप त्या ठिकाणी केलं जात नाही. थोडक्यात त्यांच्या मते कृतीच्या परिणामापेक्षा कृतीची संधी मिळणे जास्त महत्त्वाचे आहे. इसाया बर्लिन यांनी नकारात्मक स्वातंत्र्याची पुढील वैशिष्ट्ये नोंदवली आहेत. उदाहरणार्थ समजा आता या ठिकाणी एक महत्त्वाचं उदाहरण द्यायचं म्हणजे त्याला त्याच्या डोक्यात पोहण्याचा विचार आला, उडी मारली आणि त्याचा मृत्यू झाला. ही कृतीचा परिणाम काय झाला हे महत्त्वाचं नाही, पण त्याला पोहण्याची संधी उपलब्ध करून दिली हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. त्याचा परिणाम काय झाला महत्त्वाचा नाही. एखाद्या झाडाची फळे तोडायची आहेत ती त्याला करू दिली आणि सर्व फळे त्याने तोडून घरी नेली तर बाकीच्या लोकांना कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी झाडाची फळं मिळणार नाहीत आणि इतर समाजावर त्याचा वाईट परिणाम होईल, अन्याय होईल. ह्या कृतीचा विचार या ठिकाणी नाही. त्याला जे काही डोक्यात आलं ते करू दिलं म्हणजे ते स्वातंत्र्य. पण त्याच्या कृतीचा परिणाम समाजामध्ये संघर्ष निर्माण होईल, समाजावर अन्याय निर्माण होईल, समतेचे तत्व त्या ठिकाणी पायदळी तुडवलं जाईल याचा विचार याच्यामध्ये केला जात नाही. म्हणून इसाया बर्लिन यांनी नकारात्मक स्वातंत्र्याची वैशिष्ट्ये नोंदवली आहेत. व्यक्तीला पर्याय निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असले पाहिजे. त्याला काय करायचं आहे अनेक गोष्टी त्याच्यासमोर मांडलेल्या आहेत, त्याच्यापैकी कोणती गोष्ट त्याला करायची आहे ते निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असलं पाहिजे. पर्याय निवडीवर कुणाचंही बंधन असू नये. तुम्ही हेच करा किंवा तेच करा, तुम्ही हेच करू शकता दुसरं करू शकत नाही म्हणून तुम्ही हेच कार्य करा किंवा तुमचं शिक्षण या क्षेत्रामध्येच करा किंवा कोणता व्यवसाय निवडायचा ह्याचं बंधन त्यांच्यावर असता कामा नये. अशा अडथळ्यास विरोध हे नकारात्मक स्वातंत्र्याचे वैशिष्ट्य आहे. म्हणून पर्याय निवडत असताना त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं बंधन असता कामा नये. जर कोणी विरोध किंवा अडथळा निर्माण केला तर त्याला विरोध करण्याचं स्वातंत्र्य, नाकारण्याचं स्वातंत्र्य आहे. नकारात्मक स्वातंत्र्य ही संकल्पना नव उदारमतवादी विचारावर आधारित आहे. फ्रेडरिक हायेक, रॉबर्ट नॉजिक यांनी नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना सुद्धा स्पष्ट केलेली आहे. आपण बघितलं हॉब्स, लॉक, त्याच्यानंतर जेस मिल आणि फ्रेडरिक हायेक, रॉबर्ट नॉजिक यांनी नकारात्मक स्वातंत्र्य जे की नव उदारमतवाद आणि अभिनव उदारमतवादातून पुढे आलेला आहे. फ्रेडरिक हायेक यांनी सुद्धा 1899 ते 1992 ऑस्ट्रियन तत्त्वज्ञ आहेत हे. यांनी सुद्धा नव उदारमतवादी विचारवंत होते. ते व्यक्तिवादी विचारांचे पुरस्कर्ते होते. त्यांनी स्वातंत्र्य म्हणजे कोणत्याही स्वरूपाचा अडथळा नसल्याची स्थिती असे वर्णन केले आहे. म्हणून व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे कुठल्या बंधनाचा अभाव, जुलमापासून मुक्ती, गुलामगिरीपासून मुक्ती, परकीयापासून मुक्ती, वाटेल ते करण्याचं, कृती करण्याचं स्वातंत्र्य अशा स्वरूपाचा विचार. म्हणून स्वातंत्र्य म्हणजे कोणत्याही स्वरूपाचा अडथळा नसल्याची स्थिती असे वर्णन फ्रेडरिक हायेक यांनी केलेलं आहे. आर्थिक व्यक्ती स्वातंत्र्याचा त्यांनी पुरस्कार केला. त्याचबरोबर व्यक्ती जीवनातील राज्याचा हस्तक्षेप अमान्य केला. त्याच्या मते आर्थिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे. खऱ्या स्वातंत्र्यावर नियंत्रण किंवा बंधन नसावे. हा फार महत्त्वाचा विचार फ्रेडरिक हायेक यांनी मांडलेला आहे. कारण व्यक्तीला जरी वेगवेगळ्या स्वरूपाचे आम्ही हक्क दिले, स्वातंत्र्य दिले, तरी बाकीचे हक्क फारसे उपयोगाचे नाही जेवढे की आर्थिक हक्क महत्त्वाचा आहे, आर्थिक स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे. कारण आर्थिक स्वातंत्र्यावरच त्याला जीवन योग्य जगता येणार आहे. म्हणून जीवन जगत असताना राजकीय हस्तक्षेप कमी करून त्याला आर्थिक स्वातंत्र्याचा पुरस्कार त्यांनी केलेला आहे. कारण आर्थिक स्वातंत्र्यच त्याच्या जीवनाचा खरा आधार आहे आणि अशा स्वरूपाच्या खऱ्या आर्थिक स्वातंत्र्यापासून त्याला दूर ठेवता कामा नये किंवा अशा आर्थिक स्वातंत्र्यावर कोणी बंधनं आणता कामा नये. अशा खऱ्या स्वातंत्र्यावर नियंत्रण किंवा बंधन नसावे. म्हणून कोणताही व्यवसाय करण्याचं, कोणत्या पद्धतीनं उत्पन्न मिळवण्याचं आणि आपली उपजीविका आणि आपलं व्यक्तिमत्व, जीवन सुसह्य करण्याचं स्वातंत्र्य त्याला मिळालं पाहिजे. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं हे आर्थिक स्वातंत्र्य
मांडलेला आहे त्यांनी, आणि व्यक्ती जीवनामध्ये राज्याचा हस्तक्षेप अमान्य केलेला आहे. आणि सर्व स्वातंत्र्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा खरं जर स्वातंत्र्य कोणतं असेल तर ते आर्थिक आहे. अन्यथा तुम्हाला समाजामध्ये सामाजिक स्वातंत्र्य आहे, स्वाभिमानानं जगता येतं, वर्ग व्यवस्था नष्ट झालेली आहे, आणि तुम्हाला रोजगाराच्या संधी जर उपलब्ध होत नसतील, वेतनामध्ये भेदाभेद केला जात असेल, स्त्रीला वेगळं वेतन, पुरुषाला वेगळ्या पद्धतीचं वेतन एकाच प्रकारच्या कामासाठी, स्त्रियांना सार्वजनिक क्षेत्रामध्ये कमी महत्त्व आणि पुरुषांना वेगवेगळ्या उद्योगधंद्यामध्ये महत्त्वाचं स्थान, अशा स्वरूपाचा भेदाभेद किंवा विशिष्ट वर्गाला या सर्व आर्थिक स्वातंत्र्यापासून दूर ठेवणे असं जर असेल तर त्याला स्वातंत्र्य म्हणता येणार नाही. म्हणून या समाजव्यवस्थेमध्ये जी व्यक्ती प्रबल आहे तीच व्यक्ती आपलं आर्थिक स्वातंत्र्य मनाला वाटेल तशा पद्धतीने उपभोगू शकेल. आणि सर्वसामान्य तळागाळातील दारिद्र्यरेषेत जीवन जगणारे, आर्थिक दुर्बलतेत जीवन जगणाऱ्या व्यक्तींना आर्थिक स्वातंत्र्य जर त्यांना पोहोचत नसेल तर खऱ्या अर्थानं त्या समाजामधील व्यक्ती स्वातंत्र्य तळागाळात पोहोचलं असं म्हणता येणार नाही. म्हणून तळागाळातल्या लोकांना विशेषतः आर्थिक स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, आणि हेच खरं स्वातंत्र्य आहे असं फ्रेडरिक हायेक यांनी विचार मांडलेला आहे. त्याच्यानंतर आहेत रॉबर्ट नॉझिक. हे नव उदारमतवादी विचारवंत म्हणून ओळखले जातात. आपण बघितलं की नव उदारमतवादी विचारवंत जागतिक बाजारपेठ, मुक्त बाजारपेठ, खाजगीकरण आणि कल्याणकारी योजनावर होणारा जो काही खर्च आहे तो कमी करणे आणि वेगवेगळ्या खाजगी कंपन्यांना करात सवलत देणे अशा स्वरूपाचा विचार त्यांनी मांडलेला आहे. त्यांच्या मते व्यक्तीला मान्य नसलेली बंधने त्यांच्यावर लादली गेली की व्यक्तीचे स्वातंत्र्य अडचणीत येते. फार महत्त्वाचा विचार. त्यांच्या मते व्यक्तीला मान्य नसलेली बंधने त्यांच्यावर लादली गेली की व्यक्तीचे स्वातंत्र्य अडचणीत येते. म्हणून समाजामध्ये जी काही व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या विचारांच्या किंवा त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या आड ज्या काही बाबी येतील अशा स्वरूपाचे अडथळे येऊ नयेत, आणि त्यांना व्यक्तीला मान्य नसलेली बंधने त्यांच्यावर लादली गेली तर व्यक्तीचे स्वातंत्र्य अडचणीत येतं, आणि त्याला जी काही कृती करायचं आहे ती कृती करण्याचं त्याला स्वातंत्र्य असत नाही. म्हणून त्याला जे काही वाटेल ते करण्याचं स्वातंत्र्य आहे, दिलं पाहिजे, आणि त्याला त्याचं हित कळतं. म्हणून सरकारने हस्तक्षेप करू नये आणि व्यक्ती स्वातंत्र्यात अडथळे आणू नयेत, कारण व्यक्तीवर जर बंधनं लादली तर त्या व्यक्तीला अनेक कृती करण्यामध्ये अडथळे येऊ शकतात. अशा स्वरूपाचा विचार त्यांनी मांडला. यामुळे स्वातंत्र्य बंधनापासून सुरक्षित ठेवले पाहिजे. म्हणून कुठल्याही प्रकारचं बंधन त्या स्वातंत्र्यावर असता कामा नये. राज्य, समाज आणि आर्थिक बंधनापासून व्यक्ती स्वतंत्र असावी अशी त्यांची भूमिका होती. म्हणून कोणत्याही प्रकारची त्याच्यावर बंधनं असू नयेत, सामाजिक असू नयेत, ना राजकीय असू नयेत, ना आर्थिक असू नयेत. त्याचबरोबर इसाया बर्लिन यांचे नकारात्मक स्वातंत्र्याविषयीचे एक विधान आहे. त्यांनी एक विधान केलेलं आहे इसाया बर्लिन यांनी, मी कोणत्याही व्यक्तीचा गुलाम नाही. ह्या अशा स्वरूपाचा एक सकारात्मक स्वातंत्र्याचा विचार आणि नकारात्मक स्वातंत्र्याचा विचार मांडला. आणि सकारात्मक स्वातंत्र्याविषयीचे विधान म्हणजे मीच माझा मालक आहे. बघा, वरचं वाक्य आहे नकारात्मक स्वातंत्र्य, मी कोणत्याही व्यक्तीचा गुलाम नाही. मी कोणत्याही व्यक्तीचा गुलाम नाही म्हणत असताना दुसऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या संधीचा या ठिकाणी विचार केलेला नाही. मी म्हणजे मी, आणि मग मी माझ्यामध्ये जर प्रबल सुदृढ असेल तर मला मन वाटेल तशा पद्धतीनं वागेल अशा प्रकारचा, आणि मी कुणाचा विचार करणार नाही. मी कोणत्याही व्यक्तीचा गुलाम नाही, म्हणून मला जे वाटेल ते मी करणार, माझ्या डोक्यात जसा विचार येईल ते मी करणार, आणि बाकीच्या कुणाचाही जीवन जगण्याचा मी विचार करणार नाही. अशा प्रकारचं इसाया बर्लिनचं हे नकारात्मक स्वातंत्र्याविषयीचे विधान आहे. तेच त्यांचं सकारात्मक विचार, मीच माझा मालक आहे. मीच माझा मालक आहे असं प्रत्येक व्यक्तीनं जर म्हटलं तर दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर नियंत्रण आणायचं, दुसऱ्याला स्वातंत्र्य जगत असताना अडचणीत आणण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. मीच माझा मालक आहे, आणि म्हणून मी माझ्या व्यक्तिमत्वाच्या संदर्भात कोणकोणत्या बाबीचा निवड करावी, कोणकोणते पर्याय निवडावेत, कोणकोणत्या पद्धतीने माझ्या व्यक्तिमत्वाचा विकास करावा हे मी ठरवेल, आणि मी दुसऱ्याच्या
स्वातंत्र्यात हस्तक्षेप करणार नाही, अशा स्वरूपाचा मीच माझा मालक आहे असा एक सकारात्मक विचार. इथं दुसऱ्याचा विचाराकडं लक्ष दिलेलं नाही, मात्र इथं दुसऱ्याला दुय्यम लेखलेला आहे. इथं मात्र स्वतःविषयीच बोललेला आहे. म्हणून हा सकारात्मक स्वातंत्र्याविषयीचा विधान आहे आणि हे नकारात्मक. सकारात्मक स्वातंत्र्य बघा, सकारात्मक स्वातंत्र्याचा पुरस्कार मुख्यत्वे करून रूसो आणि हर्बर्ट मार्क्यूज, हे एकच शब्द आहे, हर्बर्ट मार्क्यूज यांनी केलेला आहे. रूसो आणि हर्बर्ट मार्क्यूज हे दोन विचारवंत सकारात्मक स्वातंत्र्याचा पुरस्कार करतात. सकारात्मक स्वातंत्र्याचा पुरस्कार करतात म्हणजे सरकारने व्यक्तीच्या जीवनात हस्तक्षेप करावा. सरकार वेगवेगळे कायदे करून समाजाच्या कल्याणाचे कायदे करतील, समाजामधील सामाजिक विषमता दूर करतील, व्यक्ती स्वातंत्र्याचा विस्तार घडवून आणण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आखतील. म्हणून सरकारने व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे, अशा स्वरूपाचा सकारात्मक विचार मांडला. आणि सर्वसामान्य व्यक्तीला सुद्धा त्या ठिकाणी न्याय मिळेल, समता प्रस्थापित होईल, त्यांनासुद्धा आर्थिक, सामाजिक, राजकीय स्वातंत्र्य उपभोगता येईल, अशा स्वरूपाचा विचार त्यांनी मांडलेला आहे. म्हणून सरकारने जर नियंत्रण ठेवलं तरच समाजामध्ये शांतता प्रस्थापित होईल, शिस्त निर्माण होईल. म्हणून सामूहिक दृष्टिकोनातून समाजाच्या हितासाठी सर्वसाधारणपणे काही नियम असले पाहिजेत. म्हणून सकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना आधुनिक उदार मतवादातून उदयाला आली आहे. नकारात्मक स्वातंत्र्य संकल्पनेतून स्वातंत्र्याची संकल्पना परिपूर्ण होत नाही. म्हणून निवळ नकारात्मक स्वातंत्र्य असलं म्हणजे प्रत्येकाला संपूर्ण व्यक्तिमत्व विकाससाठी पोषक वातावरण ठरलं असं म्हणता येत नाही. म्हणून त्यांनी सकारात्मक विचार हा मांडलेला आहे. आणि नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पनेतून स्वातंत्र्याची संकल्पना परिपूर्ण होत नाही. म्हणून स्वातंत्र्य ही संकल्पना जर परिपूर्ण व्हायची असेल तर नकारात्मक स्वातंत्र्याबरोबर सकारात्मक स्वातंत्र्य ही महत्त्वाचं आहे. म्हणून भारतीय व्यवस्थेमध्ये सुद्धा याचं संतुलन ठेवलेलं आहे, नकारात्मक आणि सकारात्मक स्वातंत्र्याचं. म्हणून असा हा सकारात्मक स्वातंत्र्याचा विचार आधुनिक उदारमतवाद्यांनी स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुभाव आणि सामूहिक हित या संकल्पनामध्ये सहसंबंध असल्याचा विचार मांडला. म्हणून सकारात्मक स्वातंत्र्याच्या या संकल्पनेमध्ये तळागाळातील सर्वसामान्य माणसांचा सुद्धा या ठिकाणी विचार केलेला आहे. इथं वर्गभेद, जातीभेद, प्रांतभेद, प्रादेशिक भेद अशा भेद विचार केलेला नाही, तर व्यक्ती केंद्रीभूत ठेवून समाजातल्या तळागाळातील लोकांना, सर्वसामान्य माणसाला, प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, समता प्रस्थापित झाली पाहिजे, न्याय प्रस्थापित झाला पाहिजे आणि बंधुभाव आणि समाजाचं, संपूर्ण समाजाचं सामूहिक हित झालं पाहिजे. कारण या सर्वांमध्ये सुद्धा सहसंबंध आहे, को रिलेशन आहे. म्हणून अशा स्वरूपाच्या आधुनिक उदारमतवादांनी स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुभाव आणि सामूहिक हित या संकल्पनामध्ये सहसंबंध असल्याचा विचार मांडलेला आहे. म्हणून या सर्व बाबी समाजामध्ये प्रस्थापित होण्यासाठी राज्यव्यवस्थेची किंवा शासन संस्थेची गरज आहे, ज्याच्यातून त्यांनी केलेले कायदे, त्यांनी आखलेले धोरण, त्यांनी केलेले नियम याच्यातून समाजामध्ये स्वातंत्र्य सर्वांना उपभोगता येईल, विषमता दूर होईल, प्रत्येकाला निवडीचं स्वातंत्र्य असेल आणि इतरांच्याही स्वातंत्र्याचा त्या ठिकाणी विचार करून सहिष्णुता निर्माण होईल, बंधुभाव निर्माण होईल, आपुलकीने, अस्मितेने समाज एकात्मतेने जीवन जगेल. अशा पद्धतीचा विचार या सकारात्मक विचारामध्ये आहे. सकारात्मक स्वातंत्र्यानुसार कायदा व्यक्तीला मार्गदर्शन करतो. म्हणून कायदा हा जाणीवपूर्वक समाजाच्या हितासाठी, कल्याणासाठी घडवून आणला जातो आणि समाजामध्ये असलेले दोष या कायद्याद्वारे दूर केले जातील आणि सर्वसामान्य तळागाळातील एक विशिष्ट वर्ग जो या विकासापासून दूर आहे, समतेपासून दूर आहे, न्यायापासून दूर आहे, अशा समाजामध्ये बंधुभाव, समता, न्याय, स्वातंत्र्य प्रस्थापित करण्यासाठी असा सकारात्मक स्वातंत्र्यानुसार कायदा व्यक्तीला मार्गदर्शन करतो. कायद्याच्या मदतीने व्यक्तीचे व्यक्तिमत्व अधिक समृद्ध होते. म्हणून कायद्याच्या मदतीनं व्यक्तीचं व्यक्तिमत्व अधिक समृद्ध होऊ शकतं. अन्यथा समाजातील एखाद्या गटाकडून दुसऱ्या गटावर अन्याय, अत्याचार होऊ शकतात.
जर कायद्याचं राज्य नसेल तर. आणि मग नकारात्मक स्वातंत्र्य असेल तर जंगली अवस्थेमध्ये आणि या समाजामधल्या व्यवस्थेमध्ये काही फरक असणार नाही अशा स्वरूपाचा विचार. कारण सर्वच माणसं काही विवेकी सदविवेक बुद्धीने जगतात असे नाही. म्हणून रुसो यांच्या मते यांनी सकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना रुसोने मांडली. कारण त्यांच्या मते नैतिक कायद्याच्या पालनातून व्यक्तीला अधिक स्वातंत्र्य मिळू शकते. म्हणून नैतिक कायदे म्हणजे या ठिकाणी इथिकल नीतिमूल्यांचा विचार केलेला आहे. आणि नीतिमूल्याचा विचार करत असताना माणुसकी या निसर्गामधील सत्य आणि देव या सगळ्या बाबी आध्यात्मिक बाबी याचा विचार करणं आवश्यक आहे. म्हणून मला जसं वाटतं तसंच दुसऱ्याला वाटू शकतं. मला एखादं उत्पन्न मिळावंसं वाटतं तसंच दुसऱ्याला वाटतं. माझं सगळ्यांना ऐकावं म्हणत असताना दुसऱ्याचं सुद्धा आपण ऐकलं पाहिजे ही भावना आपल्यामध्ये असली पाहिजे. म्हणून योग्य अयोग्य चांगलं वाईट याबद्दल संपूर्ण बाबी या समाजातल्या व्यक्तीला कळतात. आणि प्रत्येक व्यक्ती दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा विचार करून जर जगली तर स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला अधिक मिळू शकेल. निव्वळ कायद्याचा विचार करून त्या स्वातंत्र्यातला संकोच करता कामा नये. नैतिक कायद्याच्या पालनातून व्यक्तीला अधिक स्वातंत्र्य मिळू शकतं. म्हणून प्रत्येक व्यक्तीनं जीवन जगत असताना संयमाने आणि शिस्तीने आणि दुसऱ्याच्या विचाराची आचाराची कदर करून जर जीवन जगलं तर प्रत्येकाला या नैतिक कायद्याच्या पालनातून व्यक्तीला अधिक स्वातंत्र्य मिळू शकतं. त्यांनी समाजाच्या विवेकपूर्ण बघा रॅशनल समाज हा विवेकपूर्ण महत्त्वाचा आहे. समाज हा विवेकपूर्ण आहे. समाजामध्ये न्याय आहे. प्रत्येक आता न शिकलेला माणूससुद्धा खरं खोटं चांगलं वाईट बरं बुरं सत्य असत्य याला हे सगळं शिक्षण त्याला प्राप्त होतं या निसर्ग व्यवस्थेमध्ये. म्हणून समाजामधला प्रत्येक माणूस विवेकपूर्ण जीवन जगतो आहे. आणि या संपूर्ण समाजातल्या विवेकपूर्ण माणसांच्या सामूहिक इच्छांचाही स्वीकार केलेला आहे. म्हणून त्यांनी समाजाच्या विवेकपूर्ण सामूहिक इच्छांचाही स्वीकार केला. राज्य ही एक सार्वभौम सत्ता आहे जिचे प्रतिनिधित्व शासन संस्था करते. म्हणूनच हे व्यक्तीवरील राज्याचे नियंत्रण मान्य करतात. म्हणून राज्याने व्यक्तीवर बंधने घालावीत या विचारांचे रुसो समर्थन करतात. म्हणून सकारात्मक विचार मांडणारे रुसो त्यांच्या मते ह्या निसर्गामध्ये समाज हा विवेकपूर्ण आहे. आणि समाजाचा जो सामूहिक विचार आहे तो न्यायाचाच असतो, समतेचाच असतो, बंधुभावाचा असतो, सामूहिक कल्याणाचा आणि हिताचा असतो. म्हणून या सामूहिक इच्छांचाही स्वीकार केला पाहिजे. आणि म्हणून राज्य हे कसं आहे सावरीन आहे, सर्वश्रेष्ठ आहे, निरंकुश आहे. आणि या राज्याचं प्रतिनिधित्व शासन करतं. आणि शासनाने या राज्याच्या हितासाठी कल्याणासाठी केलेले कायदे जे आहेत त्या राज्यातील सर्व जनतेना बंधनकारक असतील. आणि मग जनतेनं या शासनाने केलेले नियम कायदे जनतेच्या हिताचे असल्यामुळे राज्याचे अधिकार शासनाला आणि शासनाने केलेले नियम हे जनतेने पाळले पाहिजेत. म्हणून राज्याने व्यक्तीवर बंधने घालावीत. कारण राज्याच्या विकासासाठी, समाजाच्या कल्याणासाठी, विषमता दूर होण्यासाठी आणि सामूहिक इच्छांचा स्वीकार करण्यासाठी सामूहिक इच्छा जशी आहे तशा प्रकारचे कायदे असणं आवश्यक आहे शासनाकडून. सामूहिक इच्छा वेगळी आणि शासनाने जर वेगळे कायदे केले तर क्रांती घडून येत असते. म्हणून सामूहिक इच्छा कल्याणाची असेल तर कल्याणाचे कायदे शासनाने करणे आवश्यक आहे राज्याच्या तर्फे. म्हणून अशा स्वरूपाचे विचार रुसोने मांडले आहेत. हर्बर्ट मार्क्यूज यांच्या मते हे नव मार्क्सवादी विचारवंत आहेत. बघा हर्बर्ट मार्क्यूज काय आहेत? नव मार्क्सवादी विचारवंत आहेत. आता मार्क्सवादी विचार हा कामगार वर्ग आणि भांडवलदार वर्ग यामध्ये भेद करत असतो. आणि कामगार वर्गाचं शोषण हा भांडवलदार वर्ग करतो. आणि देशामध्ये जर खरा विकास घडत असेल तर तो कामगाराच्या घामातून घडत असतो. आणि या कामगारांच्या घामातून निर्माण झालेली जी काही व्यवस्था आहे त्याचं शोषण करण्याचं काम भांडवलदार करतात. म्हणून जगातील कामगारांनी एक व्हा असं मार्क्सवादाचा विचार. म्हणून यालासुद्धा नेतृत्व असलं पाहिजे या कामगारांना. अन्यथा कामगारांना त्यांचं कल्याण कशात आहे कळत नाही. म्हणून त्यांनी सकारात्मक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला आणि शासनाने त्यामध्ये हस्तक्षेप करणे आवश्यक आहे असे मानले. कारण कामगारांचं कल्याण त्यांना कळत नाही, ते सुशिक्षित नाहीत, जागृत नाहीत, जाणकार नाहीत
आणि अशा वेळी त्यांची जर पिळवणूक होत असेल, त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत असेल, तर शासन व्यवस्थेने नियम आणि कायदे करून भांडवलदार किंवा उद्योजक यांच्याकडून घडणारे अन्याय दूर करण्यासाठी आणि त्यांचं कल्याण करण्यासाठी सरकारचा हस्तक्षेप महत्त्वाचा आहे, असा हर्बर्ट मार्क्यूज यांनी विचार मांडले आहेत. त्याच्या मते कामगार वर्गाला त्यांचे ध्येय आणि गरजांची जाणीव नसते. आपल्या गरजा कोणत्या आहेत, आपलं ध्येय काय आहे, याबद्दल ते अनभिज्ञ असतात. म्हणूनच त्यांना स्वातंत्र्यप्राप्तीसाठी क्रांतिकारी श्रेष्ठी जनांकडून मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. म्हणून समाजामध्ये क्रांती घडून आणण्यासाठी, रिव्होल्युशन घडून आणण्यासाठी, परिवर्तन घडून आणण्यासाठी क्रांतिकारी श्रेष्ठी जनाकडून मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. म्हणून अशा कामगारांना त्यांच्या विचारात जागृती घडून आणण्यासाठी, जाणीव घडून आणण्यासाठी, त्यांच्या अस्तित्वाची, त्याच्यावर अन्याय होण्याची जे काही होत आहे ते दृष्टीस आणून देण्यासाठी समाजामधील अशा क्रांतिकारी श्रेष्ठी जनांकडून या कामगार वर्गांना मार्गदर्शन होणे आवश्यक आहे, ज्याच्यातून त्या कामगार वर्गाला आपले हक्क कळतील, आपले स्वातंत्र्य म्हणजे काय कळेल, आपल्यावर अन्याय होतो किंवा नाही हे कळेल. आणि मग याच्यासाठी सरकारने समाजातील या कामगारांच्या हितासाठी सरकारने हस्तक्षेप करणे आवश्यक आहे. अन्याय दूर करण्यासाठी, विषमता दूर करण्यासाठी, समतेवर आधारित समाज निर्माण करण्यासाठी. म्हणून त्यांनी हर्बर्ट मार्क्यूज यांनी वन डायमेन्शनल मॅन व इरोस अँड सिव्हिलायझेशन या पुस्तकातून मार्क्यूज यांनी सकारात्मक स्वातंत्र्याबद्दलची त्यांची मते मांडली. म्हणून हर्बर्ट मार्क्यूज यांनी कोणते ग्रंथ लिहिले? वन डायमेन्शनल मॅन व इरोस अँड सिव्हिलायझेशन या पुस्तकातून मार्क्यूज यांनी सकारात्मक स्वातंत्र्याची कल्पना मांडलेली आहे. म्हणून अशा क्रांतिकारी श्रेष्ठीजनांकडून अशा कामगार वर्गांना मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे, तरच त्यांच्यावर होणारा अन्याय दूर होईल, ते जागृत होतील, ते जाणकार होतील. ते म्हणतात की विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे, फार महत्त्वाचं वाक्य आहे, ते म्हणतात की विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे लोकांचे राहणीमान तर सुधारले, परंतु विषमता कमी झाली नाही. यामुळे समाजाच्या सांस्कृतिक विकासात अडथळा आला. मार्क्यूज यांच्या मते अमेरिकन समाजातील व्यक्ती स्वातंत्र्य आणि स्वत्व हरवले आहे. म्हणून टेक्निकल विकास झाला, हा भौतिक विकास झाला, राहणीमानात सुधारणा झाली, परंतु सामाजिक विषमता कायम राहिलेली आहे. आजही विशिष्ट वर्ग समाजातल्या तळागाळामध्ये जीवन जगत आहे, हालागी जीवन जगत आहे, विकासापासून कोसो दूर आहे. बॅकवर्ड आणि परिवर्तनशील, कृतिशील विकास झालेला समाज, अशा दोन समाजामध्ये संपूर्ण जगामध्ये असा हा वर्ग निर्माण झालेला आहे. एकीकडे टोकाची चैन विलास आणि दुसरीकडे अत्यंत दुर्बल आर्थिक, सामाजिक आणि राजकीय अवस्था निर्माण झालेली असते. म्हणून एकीकडे समाजाला क्या क्या खाऊ असा प्रश्न आहे, तर बाकी बहुतांशी समाजाला क्या खाऊ असा प्रश्न आहे. म्हणून अशा या विषमतेवर या आधुनिक युगामध्ये वाढ होत चाललेली आहे. म्हणून अशा विज्ञान आणि तंत्रज्ञान युगामुळे लोकांचे राहणीमान सुधारले, भौतिक वस्तू आल्या, वेगवेगळ्या गोष्टीवर उपाय जरी आलेले असले तरी समाजाच्या सांस्कृतिक विकासात अडथळा आलेला आहे. जीवन जगण्याच्या ज्या पद्धती आहेत, चालीरीती आहेत, खाणेपिणे आहे, आणि अशा प्रत्येकाला आपापल्या संस्कृतीनुसार जगणं कठीण झालेलं आहे. संपूर्ण जग एक झालेलं असल्यामुळं जागतिक पातळीवरची जीवन पद्धती ही प्रत्येक देशामध्ये आलेली आहे. त्याच्यामुळे कोणत्याही देशाची संस्कृती आता ही वेगळी राहिलेली नाही आणि या सांस्कृतिक विकासात अनेक प्रकारचे अडथळे निर्माण झाले. म्हणून मार्क्यूज यांच्या मते अमेरिकन समाजातील व्यक्ती स्वातंत्र्य आणि स्वत्व हरवले आहे. कारण अमेरिकेमध्ये जगातील अनेक वंशाचे, अनेक धर्माचे लोक जाऊन त्या ठिकाणी अमेरिका तयार झालेला आहे आणि प्रत्येकाची जीवन पद्धती, प्रत्येकाचे विचार, प्रत्येक धर्माच्या पद्धती, आणि म्हणून अमेरिकन समाजातील व्यक्ती स्वातंत्र्य आणि स्वत्व हरवले आहे. म्हणून अशा पद्धतीनं सकारात्मक स्वातंत्र्याबद्दल युक्तिवाद करताना ते असे म्हणतात की मनुष्य सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्ष्याप्रमाणे आहे, जो मोकळ्या आकाशात झेप घेण्याची क्षमता हरवून बसला आहे. त्याला निखळ स्वातंत्र्याचा अनुभव नसल्यामुळे तो क्रांतीचा विचार देखील करू शकत नाही. हा फार महत्त्वाचा विचार आहे. म्हणून
स्वातंत्र्याबद्दल जेव्हा आपण जागरूक असू तेव्हा अन्यायाला प्रतिकार करण्यासाठी एकजुटीने संपूर्ण ताकद लावून आपण विरोध करू शकतो. मात्र आपण आपल्या स्वातंत्र्याबद्दल जे जागरूक नसू तर पिंजऱ्यामध्ये जशी पोपटाची अवस्था असते तशा प्रकारे मनुष्य सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्षाप्रमाणे आहे. जरी त्याला अशा प्रकारचं भ्रामक स्वरूपाचं संरक्षण पिंजऱ्यामध्ये मिळालेलं असलं तरी त्याला भरारी घेण्याचं स्वातंत्र्य तो हिरावून घेतलेलं आहे त्याचं, आणि तो विसरून गेलेला आहे. म्हणून मनुष्य सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्षाप्रमाणे आहे जो मोकळ्या आकाशात झेप घेण्याची क्षमता हरवून बसला आहे. म्हणून मुक्त वातावरणामध्ये स्वच्छंदपणे जगण्याचं आणि मुक्त वातावरणात विकास करून घेण्याचं स्वातंत्र्य या वेगवेगळ्या नियमांनी कायद्याने हरवून बसला आहे, असा हा विचार म्हणून सकारात्मक स्वातंत्र्यामध्ये त्यांनी मांडलेला आहे. मनुष्य सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्षाप्रमाणे आहे जो मोकळ्या आकाशात झेप घेण्याची क्षमता हरवून बसला आहे. त्याला निखळ स्वातंत्र्याचा अनुभव नसल्यामुळे तो क्रांतीचा विचार देखील करू शकत नाही. सामूहिक जीवनात सामूहिक नियंत्रण आवश्यक असते. म्हणून संपूर्ण समाजाचा विचार करत असताना, सामूहिक जीवन जगत असताना सामूहिक नियमसुद्धा समाजासाठी असले पाहिजेत आणि त्याच्यासाठी सरकारची शासन व्यवस्थेची गरज आहे. व्यक्ती जीवनामध्ये समाज कल्याण करत असताना, व्यक्तीचं कल्याण करत असताना सरकारचा हस्तक्षेप महत्त्वाचा आहे. अशा स्वरूपाचा सकारात्मक विचाराचं तत्त्व त्यांनी मांडलं आणि म्हणून त्यांनी राज्यसंस्थेच्या हस्तक्षेपाला मान्यता दिली. आणि राज्यसंस्थेचा हस्तक्षेप एवढ्यापुरता मर्यादित नाही, कारण त्या राज्यामधल्या व्यक्तींना हळूहळू पुढचे व्यक्ती स्वातंत्र्य, कारण जे हक्क आहेत त्यांचा सतत विकास होतो, स्वातंत्र्याचा सतत विस्तार होत असतो. आम्ही सुरुवातीला अन्न वस्त्र निवारा एवढ्याच गरजा आम्हाला महत्त्वाच्या वाटत होत्या, म्हणून अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा आमच्या महत्त्वाच्या आहेत आणि त्या मिळाल्या पाहिजेत प्रत्येकाला, एवढं आमचं स्वातंत्र्य वाटत होतं. परंतु आता आम्ही प्रदर्शन मुक्त वातावरण कायम राखण्यासाठी सर्वांनी मिळून सामूहिक हितासाठी प्रयत्न करावा, यासाठी सक्ती करावी लागली तरी ती समूहाच्या हितासाठी उचित ठरेल. म्हणून संपूर्ण समाजावर काही सामूहिक बंधनं असले पाहिजेत. सामूहिक हित लक्षात घेत असताना समाज प्रदूषणमुक्त जीवन जगण्यासाठी, समाजात प्रदूषणमुक्त वातावरण कायम राखण्यासाठी सर्वांनी मिळून, कारण या ठिकाणी एका व्यक्तीच्या कृतीचा उपयोग नाही, कारण संपूर्ण समाजाच्या हितासाठी संपूर्ण समाजाने एकत्र येऊन काय नियम आणि तत्वांचं पालन केलं पाहिजे, ज्याच्यातून समाजाच्या विकासासाठी आवश्यक असणारं प्रदूषणमुक्त वातावरण निर्माण होऊ शकेल. अशा स्वरूपाचा विचार, मग तो त्याच्यासाठी सक्ती करावी लागली तरी ती समूहाच्या हितासाठी उचित ठरेल. म्हणून समाजाच्या हितासाठी ज्या ज्या ठिकाणी अडथळे येत आहेत त्या ठिकाणी सक्ती करून शासनाने ते अडथळे दूर केले पाहिजेत आणि समाजाला शिस्त लावण्यासाठी, सामूहिक कल्याण घडवून आणण्यासाठी, सोशल वेलफेअर घडवून आणण्यासाठी राज्याचा समाजाच्या किंवा व्यक्तिविकासाच्या स्वातंत्र्यामध्ये हस्तक्षेप असणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर स्वातंत्र्याविषयी भारतीय संकल्पना महत्त्वाची आहे. भारतीयांनी सुद्धा काही वेगवेगळे विचार मांडले आहेत. भारतात स्वातंत्र्याच्या संकल्पनेला मुक्ती ही संकल्पना वापरली जाते. परंपरागत अर्थाने मोक्ष किंवा पुनर्जन्माच्या चक्रातून सुटका म्हणजे मुक्ती असा आध्यात्मिक अर्थ भारतामध्ये लावला जातो. म्हणून मुक्ती ही आध्यात्मिक संकल्पना आहे. मात्र आधुनिक काळात सामाजिक बंधनातून मुक्ती असा स्वातंत्र्याचा अर्थ घेतला जातो. म्हणून आधुनिक काळामध्ये सामाजिक बंधनातून मुक्ती असा स्वातंत्र्याचा अर्थ भारतीय संकल्पनेनुसार आहे. ब्रिटिशकालीन भारतात स्वातंत्र्याची संकल्पना 3 पद्धतीने आकाराला आली. नंबर 1, ब्रिटिशांनी व्यक्तीचे अधिकार व स्वातंत्र्य सुरक्षित राखण्यासाठी काही कायदे केले. उदाहरणार्थ सतीबंदीचा कायदा. सतीबंदी म्हणजे पतीच्या निधनाबरोबर त्या वेळेसच त्याच्या पत्नीने आपला सुद्धा जीव देणे, अशा प्रकारची सतीचा कायदा. तसेच त्यांनी पाश्चिमात्य शिक्षणाचा प्रसार व प्रचार केल्यामुळे स्वातंत्र्याचा पाश्चात्य विचार भारतात आला आणि म्हणून व्यक्तिवादी विचार पाश्चात्य विचारांमध्ये होते आणि मग तिथली जी विचार प्रणाली शिक्षणाचा प्रसार झाला, प्रचार झाला आणि त्यामुळे इथल्या लोकांना सुद्धा अन्याय म्हणजे काय आहे, खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य काय असतं याबद्दल सुद्धा या समाजाचं मार्गदर्शन झालं आणि मग भारतातल्या चळवळी आणि समाज सुधारणा या विचारांनी प्रभावित झाले. म्हणून वेगवेगळ्या समाज सुधारक आणि भारतातल्या वेगवेगळ्या भारतीय स्वातंत्र्याची चळवळ यासुद्धा या विचाराने प्रभावित झालेल्या आहेत आणि म्हणून याच्यातून सुद्धा स्वातंत्र्याबद्दल
या लोकांमध्ये जाणीव जागृती निर्माण झाली. कशामुळे? या इंग्रजांच्या काही कृतीमुळं. इंग्रज फारच चांगले होते असं नाही, परंतु इंग्रजांनी या ठिकाणी जे शिक्षण प्रणाली आणली, पाश्चात्य विचारवंतांचे जे विचार आणले, व्यक्ती स्वातंत्र्याबद्दलचे, लोकशाहीचे, हक्काबद्दलचे, न्यायाबद्दलचे, समतेबद्दलचे, तेव्हा अशा या विचारातून या ठिकाणचा भारतीय समाज आणि भारतीय ज्या स्वातंत्र्याच्या चळवळ होती आणि समाजसुधारक होते, यांचं सुद्धा त्या ठिकाणी शिक्षण झालं आणि त्या विचाराने त्या प्रभावित झालेल्या आहेत. आणि मग त्यांच्यातून पुन्हा स्वातंत्र्याविषयीची मागणीही आणखी प्रगल्भ झाली. त्याच्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले 1827 ते 1890 हा भारतीय समाजसुधारक आणि विचारवंत महात्मा ज्योतिराव फुले, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1891 ते 1956, या दोघांनी सुद्धा हा दुसरा विचार मांडलेला आहे. पहिला बघितला आपण इंग्रजांनी मांडलेला विचार. इंग्रजांच्यामुळे आपणाला व्यक्ती स्वातंत्र्याबद्दल विकास घडून आला. आपल्या इथल्या स्वातंत्र्य चळवळी यांना सुद्धा याची जाणीव झाली, जागृत झाले, आणि समाज सुधारणा याच्या संदर्भात सुद्धा अधिकाधिक माहिती मिळाली. समाजसुधारक सुद्धा एकत्र आले इंग्रजांच्या या विचार प्रणाली आणि शिक्षण पद्धतीमुळं. हा दुसरा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी मांडलेला आहे. महात्मा ज्योतिराव फुले हे भारतीय समाजसुधारक आणि विचारवंत आहेत. त्यांचा कार्यकाल जो आहे आता 1827 ते 1890 हा त्यांचा जीवनातला काळ आहे. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1891 ते 1956 ही त्यांच्या पूर्ण जीवनाचा काळ भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि समाजसुधारक या दोघांनी काही विचार मांडलेले आहेत स्वातंत्र्याबद्दलचे. महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय समाजाच्या संदर्भाने स्वातंत्र्याच्या अर्थाचे विविध पैलू सांगितले आहेत. फार महत्त्वाचे विचार मांडलेले आहेत त्यांनी. पहिला अर्थ म्हणजे जातीय विषमतेतून मुक्ती म्हणजे स्वातंत्र्य. म्हणून भारतीय व्यवस्था जी आहे, भारतीय व्यवस्थेला लक्षात घेऊन त्यांनी ही केलेली व्याख्या आहे. कारण या ठिकाणी व्यक्ती स्वातंत्र्याला अडथळा ठरणारे कोणकोणते घटक आहेत याचा सखोल अभ्यास या विचारवंतांनी केलेला आहे. आणि त्यांनी ही व्याख्या केली की जातीय विषमतेतून मुक्ती म्हणजेच स्वातंत्र्य होय. याचबरोबर सामाजिक बंधनापासूनचे स्वातंत्र्य हा पैलू देखील त्यांनी महत्त्वाचा मांडला. समाजामध्ये जे काही वेगवेगळे बंधनं आहेत, ती बंधनं दूर झाली पाहिजेत, ते अडथळे दूर झाले पाहिजेत, आणि एक या समाजाचा घटक म्हणून व्यक्तीला त्याच्या व्यक्तिमत्व विकासासाठी स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. त्याच्या स्वातंत्र्यातले अडथळे दूर केले पाहिजेत. त्यांना जे काही पर्याय निवडीचं स्वातंत्र्य आहे त्याला मिळालं पाहिजे. याशिवाय काही व्यक्तींना समाज जीवनात दुय्यत्वाला सामोरे जावे लागते. म्हणून समाजामध्ये काही व्यक्तींना दुय्यम लेखलं जातं, असा अपमानित जीवन जगावं लागतं. याशिवाय काही व्यक्तींना समाज जीवनात दुय्यमत्वाला सामोरे जावे लागत होते, म्हणजे त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात होतं जाणीवपूर्वक. या दुय्यमत्वाचा अंत हाही स्वातंत्र्याचा पैलू होय. म्हणून असं दुय्यम लेखून त्या व्यक्तीचा समाजाचा विकास होणार नाही. म्हणून असे ज्या समाजाला दुय्यम लेखलं जातं अशा दुय्यमत्वाचा अंतही झाला पाहिजे, असे त्यांचे विचार होते. अपमान आणि अवहेलनेचा अंत झाला पाहिजे. म्हणून समाजामध्ये प्रत्येकाला स्वाभिमानानं, प्रतिष्ठेनं जगता आलं पाहिजे. मात्र समाजामध्ये जर काही वर्गाला अपमान आणि अवहेलनेत सहज जगावं लागत असेल तर याच्यातून त्याचा व्यक्तिमत्व विकास होणार नाही आणि त्याला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य उपभोगता येणार नाही. म्हणून अपमान आणि अवहेलनेचा अंत झाला पाहिजे, दुय्यमत्वाचा अंत झाला पाहिजे, सामाजिक बंधनापासून स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, स्त्री पुरुष विषमतेचा अंत झाला पाहिजे. म्हणून आमच्या डोक्यामध्ये स्त्री पुरुष विषमतेबद्दल सुद्धा जी भेदाभेदाचा विचार आहे हाही कुठेतरी दूर झाला पाहिजे. आणि व्यक्ती म्हणून, केंद्रीभूत घटक म्हणून प्रत्येकाला समान संधी उपलब्ध झाली पाहिजे. स्त्री पुरुष म्हणून भेदाभेद, अन्याय, अत्याचार झाले नाही पाहिजेत. म्हणून अशा स्वरूपाचा स्त्री पुरुष विषयांचा विषमतेचा अंत आणि उच्च नीचतेचा अंत, जातीय वर्चस्वापासून जातीची मुक्ती असा स्वातंत्र्याचा अर्थ त्यांनी मांडलेला आहे. म्हणून हा खूप मोठा विचार त्यांनी स्वातंत्र्याच्या संदर्भात मांडलेला आहे. भारतीय व्यवस्थेच्या संदर्भात, भारतीय व्यवस्थेमध्ये जे काही घडत होतं त्याचा अभ्यास करून, अनुभवातून त्यांनी हे विचार मांडलेले आहेत. महात्मा गांधींनी सुद्धा विचार मांडलेले आहेत.
1869 ते 1948 हा प्रत्येकाचा कार्यकाल लक्षात घेणं आवश्यक आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते आहेत ते, आणि त्यांनी हा तिसरा विचार मांडला स्वातंत्र्याबद्दलचा. महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यासाठी स्वराज ही संकल्पना स्वीकारली. बघा आता स्वराजचा अर्थ काय आहे ते, ही संकल्पना त्यांनी हिंद स्वराज या पुस्तकातून मांडली. म्हणून स्वराज ही संकल्पना कोणत्या पुस्तकातून मांडली? हिंद स्वराज या पुस्तकातून मांडली. स्वराज या संकल्पनेत स्व आणि राज अशा दोन संकल्पनांचा समावेश केला आहे. स्वतःवर राज्य म्हणजे स्वराज. बघा, स्व आणि राजचा अर्थ काय? स्वतःवर राज्य म्हणजे स्वराज. त्यांनी स्वराज ही संकल्पना व्यापक होती त्यांची. त्यांना केवळ ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्य अपेक्षित नव्हते, तर पाश्चिमात्य सांस्कृतिक वर्चस्वापासून मुक्ती असाही स्वातंत्र्याचा अर्थ अपेक्षित होता. फार व्यापक अर्थ आहे. त्यांना केवळ परकीयापासूनचं स्वातंत्र्य पाहिजे नव्हतं, तर त्यांना अपेक्षित होतं परकीयांच्या पासूनच्या गुलामगिरीपासूनचं तर स्वातंत्र्य आम्हाला पाहिजे होतंच, परंतु त्यांची जी जीवन पद्धती आहे, त्यांची जी काही रूढी प्रथा परंपरा आहेत आणि त्यांचं जे काही कल्चरल वर्चस्व आमच्यावर होत आहे, पाश्चात्यांचे विचार आमच्याकडे येत आहेत, आणि त्याच्यामुळे अनावश्यक अशा समाजामध्ये भेद करणाऱ्या, कुटुंबी व्यवस्था नष्ट करणाऱ्या आणि अशा प्रकारची प्रगल्भ अशी सांस्कृतिक व्यवस्था असलेल्या भारताला अशा पाश्चात्य संस्कृतीपासून धोका आहे, आणि त्याच्यापासून खऱ्या अर्थाने आम्हाला मुक्ती मिळाली पाहिजे, अशा स्वरूपाचा प्रगल्भ विचार त्यांनी मांडलेला आहे. स्वराज म्हणजे मानवी मूल्य पायदळी तोडविणाऱ्यांपासून, बघा, स्वराज म्हणजे मानवी मूल्य, ह्युमन व्हॅल्यूज पायदळी तोडवणाऱ्यांपासून स्वप्रतिष्ठा परत मिळवणे होय. म्हणून आमचं मोठेपण आमच्या संस्कृतीमध्ये आहे. आम्ही जेव्हा विवेकानंदाने अमेरिकेमध्ये भाषण केलं, माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, तेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा हा ज्यांना विकास म्हणून स्वाभिमानाने जगणारा हा अमेरिका, त्यांना कमीपणा वाटला, कारण हा विचार त्यांच्या डोक्यात कधी आलाच नाही. कारण संपूर्ण जग विश्व कुटुंबकम, ऑल ब्रदर्स अँड सिस्टर्स, सर्व बंधू आणि भगिनीनो असा व्यापक विचार भारतातील एक विचारवंत मांडतोय, आणि संपूर्ण जगातील मानवजात ही सर्व बंधुभावाने वागली पाहिजे, जगली पाहिजे असा विचार, असा एवढा मोठा व्यापक विचार भारतातल्या लोकांनी मांडला. हा विचार कुठून आला? हा विचार भारतीय अध्यात्मातून आलेला आहे. महाभारत, रामायण आणि अशा वेगवेगळ्या धार्मिक ग्रंथातून आम्ही अशा सांस्कृतिक मोठेपणाची जी देणगी या जगाला दिलेली आहे. म्हणून अशा पाश्चात्य संस्कृतीमुळे आमची मानवी मूल्ये पायदळी तोडवली जात आहेत, आणि त्याच्यातून आम्हाला आता आमची स्वतःची प्रतिष्ठा परत मिळवायची आहे, अशा स्वरूपाचा विचार त्यांनी मांडलेला आहे. स्वराज म्हणजे मानवी मूल्य पायदळी तोडवणाऱ्या, स्वप्रतिष्ठा परत मिळवणे होय त्यांच्यापासून. या संकल्पनेत स्वयंशासन, स्वयंशिस्त, मानवी मूल्य या गोष्टींना अधिक महत्त्व आहे. म्हणून या तिन्ही महत्त्वाच्या मूल्यातून आमचा सांस्कृतिक विकास आणि सांस्कृतिक वेगळेपण जगामध्ये आम्हाला दिसून येत असतं. म्हणून असा हे व्यापक विचारसुद्धा महात्मा गांधींनी स्वराज या संकल्पनेतून मांडलेला आहे.